नमस्कार. उपस्थित सर्व रसिकांचं आर्ट सर्कलच्या 30-3 वाचन वसानंतर अर्धा तास लेखकाचा खास या सेगमेंटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज होतं अरुण काकडे लिखित अमका या पुस्तकाचं अभिवाचन. याचं अभिवाचन केलं होतं डॉक्टर मेधा गोंधळेकर यांनी आणि अमका मधला महत्वाचा अंश वाचला होता सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी. डॉक्टर मेधा गोंधळेकर आणि आविष्कार मुंबईच्या विद्यमान टीमचे महत्वाचे सदस्य दीपक राजाध्यक्ष पुढच्या काही मिनिटातच आपल्याला जॉईन होत आहेत. आपण वाट बघूया त्यांची. तोवर अमका या पुस्तकाबद्दल थोडस. नावाच्या वेगळेपणापासूनच हे पुस्तक वाचकांना आकर्षित करायला लागतं. नुसतं वाचकांना नाही, ज्यांना नाटकाचं वेड आहे, ज्यांना नाटक करायला आवडतं, नाटक बघायला आवडतं, अशा प्रत्येकाला हे पुस्तक आकर्षित करत राहतं. अरुण महादेव काकडे अर्थात काकडे काका यांचं हे आत्मकथनपर पुस्तक. एखाद्या संस्थेचा सूत्रधार कसा असावा याचा मापदंड म्हणजे काकडे काका. आविष्कार ही नुसती संस्था नाहीये, तरी ती एक ठोस विचारधारा आहे. अशा पद्धतीची संस्था निर्माण होण्यासाठी एक समर्पण वृत्ती असावी लागते. या समर्पण वृत्तीचं समानार्थी शब्द किंवा समानधर्मी शब्द हा काकडे काका असा असू शकतो. स्वतः उत्कृष्ट नट असताना व्यवसाय करिअरच्या भरपूर संधी कदाचित भविष्यात उपलब्ध झाल्या असत्या, अशी परिस्थिती असताना सुद्धा पडद्यामागचं सूत्रधारपण त्यांना खुणावत राहिलं आणि ती भूमिका त्यांनी अत्यंत निष्ठेनं आयुष्याच्या शेवटापर्यंत पार पाडली. आविष्कारच्या सध्याच्या टीमचे महत्वाचे सदस्य दीपक राजाध्यक्ष आपल्याला जोडले जातील. नमस्कार सर. सर तुमचा माईक ऑफ आहे. तुमचा माईक ऑफ आहे सर. सॉरी. नमस्कार. आर्ट सर्कलच्या 30-3 वाचन वसामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. मनपूर्वक आभार. म्हणजे नुसतं या कार्यक्रमातलं स्वागत नाही आहे, हे आर्ट सर्कलच्या परिवारामधलं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आजच्या आपल्या अभिवाचिका मेधा गोंधळेकर सुद्धा आपल्याला जॉईन होतील. तोपर्यंत ओके मॅडम जॉईन होत आहेत. मॅडम नमस्कार. 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 दीपक सर, मॅडम पासून मी सुरुवात करू का? चालेल? कसंही तुम्ही म्हणाल तसं. सर अभिवाचन ऐकलं तुम्ही? मी अधूनमधून ऐकलं, पूर्ण अधूनमधून ऐकलं. पूर्ण नाही ऐकू शकलो कारण माझे काही कॉल्स होते, पण अधूनमधून ऐकलं. मेधाताईंचंच थोडंसं ऐकलं मी. सचिनचं पूर्ण नाही ऐकू शकलो, पण मेधाताईंचं थोडंसं ऐकलं मी. अच्छा. मेधाताई, कसं वाटलं आज अभिवाचनाचा हा प्रयत्न करताना? खूपच छान वाटलं, कारण एकतर नाटक हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि काकडे काकांचं नाटक आणि आम्ही ज्या काळी नवीन शिकत होतो, कॉलेजमध्ये होतो आणि आविष्कार चळवळ जोरात होती, तेव्हापासून काकडे काकांना लांबून जवळून कधी ना कधी बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच, आणि आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण, आणखीन काय पाहिजे होतं. खरंय. दीपक सर, अमका या पुस्तकाचं आज जे अभिवाचन केलं ते पुस्तकाचा रेफरन्स, त्या पुस्तकाचे सगळे संदर्भ साधारण 1974 पर्यंत येऊन थांबतायत आणि त्यानंतरचा आविष्कारचा जो प्रवास आहे तो काकांनी लिहिला नाहीये. तर तो कुठे नोंदला गेलाय का? आणि जर नसेल तर तो तुम्ही आज आमच्याशी शेअर करावा असं वाटतंय. जरूर, मी प्रयत्न करतो. सर्वप्रथम रत्नागिरी आर्ट सर्कलच्या उपक्रमाबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि या उपक्रमासाठी शुभेच्छा.
आणि आजचा कार्यक्रम तुम्ही काकडे काकांच्या स्मृती निमित्त केलेला आहे, त्याबद्दलही मनपूर्वक आभार. हा पहिला जो भाग अमका लिहिला तो सुद्धा काकांनी कसा बसा लिहून काढला. म्हणजे त्यांच्या डोक्यावर त्यांचे मित्र बसले, सुनील कर्णिक बसले आणि आम्हालाच अनेक लोकांनी कामाला लावलं आणि त्याच्यानंतर ते लिहायला लागले आणि बराच काळ त्याचं लिखाण चालू होतं. आणि मुळात काकांना फार मागे डोकवायची सवय नव्हती, त्यांना भूतकाळात राहण्याची सवय नसलेला माणूस होता आणि त्याच्यामुळे जवळपास 6 ते 7 पिढ्यांबरोबर त्यांनी आविष्कारच्या मार्फतच नव्हे पण अखंड 70 वर्षामध्ये जवळपास म्हणजे पीडीए, रंगायन आणि आविष्कार असं तिन्ही मिळून 6 ते 7 पिढ्यांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आणि दुसरा खंड लिहायला ते सुरुवात करणार होते, पण जे वर्तमानातलं काम होतं ते त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं आणि त्यातनं तशी सवड मिळत नव्हती. त्यामुळे ते त्यांनी लिहिलं नाही आणि कदाचित तो आळसही केला असेल की ते सतत मागे वळून पाहायचं, त्यांना मूळचाच कंटाळा अधिक जास्त त्यांच्यावर हावी झाला असावा. पण त्याच्या आठवणी आहेत आणि अनेक पिढ्यांमध्ये त्या आठवणी मुरलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे आविष्कारची स्थापना जी केली ती सुलभाताई देशपांडे, अरविंद देशपांडे, काकडे काका हे 3 महत्वाचे शिलेदार आणि विजय तेंडुलकर त्यात सहभागी होते, गोविंदजी निहलानी होते. त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन आविष्कारची स्थापना केलेली आहे. आणि विजय तेंडुलकर आविष्कारचे पहिले अध्यक्ष होते. ते निवर्तल्यानंतर काकडे काका अध्यक्ष झाले आणि काकडे काकांनंतर आता ती धुरा रोहिणीताई हट्टंगडींनी घेतलेली आहे अध्यक्षपदाची आणि एकत्रित काम चालू आहे. आणि सोबत त्या काळी जसे जयदेव हट्टंगडी होते, रोहिणीताई स्वतः आविष्कारच्याही कामात होत्याच, एकंदर वाटचालीमध्ये होत्या, किंवा चंद्रकांत कुलकर्णी, अजित भगत, प्रदीप मुळे, शफात खान, ह्या सगळ्यांचं योगदान, चेतन दातार, या सगळ्यांचं योगदान आविष्कारची वाटचाल अव्याहत चालू ठेवण्यामध्ये आहे. आणि एका तऱ्हेने एक अत्यंत मूलभूत सत्यदेव दुबे, पंडित सत्यदेव दुबे, ह्या सगळ्यांनी मिळून ही आविष्कार नावाची एक संस्था घडवलेली आहे. आणि या संस्थेच्या मांडवाखालून जवळपास मी जसं म्हटलं तसं 6 ते 7 पिढ्या या मांडवाखालून गेलेल्या आहेत. आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम, केवळ नाटकाचे नव्हे तर नाट्य निर्मिती बरोबरच नाट्य प्रशिक्षणाचे अनेक उपक्रम, अनेक कार्यशाळा आविष्कारने राबवलेल्या आहेत. विविध वयोगटांसाठी राबवलेल्या आहेत, म्हणजे प्रौढांसाठी पण आहेत, लहान मुलांसाठी पण आहेत. संगीत आणि नृत्य कार्यशाळा सुद्धा आविष्कारने राबवलेल्या आहेत. साहित्य विषयक वेगवेगळे उपक्रम आविष्कारने घेतलेले आहेत. चर्चात्मक कार्यक्रम घेतलेले आहेत. चित्रपट विषयक काही कार्यशाळा घेतलेल्या आहेत. पुस्तक प्रकाशनामध्ये सुद्धा आविष्कारने अनेक महत्वाचे ग्रंथ म्हणता येतील असे ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत, जे नाट्य अभ्यासकांना फार उपयोगी पडतील. आणि असा सर्वव्यापक कलात्मक काय म्हणतात त्याचा एक एकूण वातावरण आविष्कारने उभं केलेलं होतं. 71 साली 9 फेब्रुवारी 1971 ला आविष्कारची स्थापना झाली आणि त्यानंतर पहिलं नाटक जे आविष्कारचं आलं ते तुघलक, गिरीश कर्नाडांचं तेंडुलकरांनी अनुवादित केलेलं नाटक होतं. आणि आपल्याला माहित असेल सतीश दुभाषी त्यात तो महत्वाचा रोल करत असत. जितेंद्र अभिषेकींचं म्युझिक होतं, दामू काकांचा सेट होता आणि अरविंद देशपांडेंचं दिग्दर्शन होतं. आणि त्यानंतर असंख्य प्रयोग आविष्कारने सातत्याने केलेले आहेत. म्हणजे त्यातले महत्वाचे म्हणजे दुर्गा झाली गौरी आणि पंचतंत्र सारखे चंद्रशालाच्या मार्फत प्रेमाताई साखरदंडे आणि भाऊ म्हणजे माधव साखरदंडे, गुरु पार्वती कुमार, हे सगळे ऍक्टिव्ह मेंबर्स होते. चंदर होनावर रघुवीर ताळाशीकर, ह्या सगळ्यांचं एक श्याम आडारकर, या सगळ्या हे तंत्रज्ञ, दिग्दर्शक, लेखक, कलावंत असं एक वातावरण निर्मिती आविष्कारने केलेली होती. आविष्कार 71 ते साधारण 91 पर्यंत छबिलदास शाळेमध्ये आविष्कारचं काम चालू होतं. आणि त्यानंतर जवळपास 20 वर्ष तिकडे आविष्कारचं काम होतं. आणि त्या काळात आविष्कारचं चळवळ किंवा प्रायोगिक नाटकाची चळवळ ही छबिलदास चळवळ म्हणून
प्रसिद्ध पावलेली होती. सो छबिलदास चळवळ हीच ती आविष्काराची. आणि त्या चळवळीचे 2 घटक आहेत. म्हणजे तुम्ही आपण जेव्हा जुन्या जाणत्या लोकांशी बोलू तेव्हा त्या चळवळीचे 2 भाग आहेत, एक वरचे आणि एक खालचे. म्हणजे वर जे ऍक्च्युअल आविष्कार मध्ये काम करत होते, त्यांच्या नाटकांमध्ये निगडीत होते ते, आणि दुसरे खालचे म्हणजे पुढचं जनरेशन जे सातत्याने आविष्कारची नाटकं पाहायला येत होते. ते खाली चहाच्या टपरीवर थांबत असत आणि वर बघितलेल्या नाटकाची चर्चा करत असत. आणि ती चर्चा म्हणजे गोडगोड चर्चा नसे, म्हणजे ती आपापसातच नाही, ते त्या नाटकाशी संबंधित सर्व सर्जनशील मंडळींबरोबर सुद्धा ही चर्चा चालत असे. अभिप्राय अत्यंत अत्यंत कठोर शब्दात जिथे गरजेचे आहेत, जिथे स्वच्छ शब्दात आहेत, त्या पद्धतीचे अभिप्राय दिले जात असत. जिथे ते आवडलेलं असेल त्याचं गुणगौरव होत असे. आणि अशा पद्धतीचं एक मोकळं वातावरण कायमच आविष्कारच्या निमित्ताने जोपासलं गेलेलं आहे. आज 50 वर्ष ही चळवळ चालू आहे. म्हणजे एका तऱ्हेने काकांचं असं एक धोरण होतं जे दुबेजींचंही काही प्रमाणात होतं. दोघांचंही एक सिमिलॅरिटी, एक साम्य स्थळ आहेत. ती अशी आहेत की काही काळ सातत्याने जर काही लोक आविष्कारमध्ये येऊन काम करतायत तर एका पॉइंट नंतर त्यांना आविष्कारमधून हाकललं जायचं. म्हणजे तुम्ही आता येऊ नका असं सांगितलं जायचं. याचं कारण तुम्ही आता इथे जे शिकलात, इतकी वर्ष तुम्ही अनुभवलात आणि शिकलात, ते आता तुम्ही बाहेर जाऊन तुमचं करिअर काय घडतंय ते बघा आणि तिथे त्याचं अप्लाय करायला सुरुवात करा. आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही सेट झालात तुमच्या करिअरमध्ये, आविष्कारच्या बाहेर जाऊन सुद्धा, की पुन्हा या मदतीला, पुन्हा या नाटक करायला. पण तुम्ही जे शिकला आहात ते बाहेर अप्लाय तुम्हाला कसं करता येते हे बघा. नाहीतर नुसतेच शिकत राहाल आणि ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही झिरो असाल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि हे काकांनी आणि दुबेजींनी विशेषतः हे खूप स्मार्टली राबवलेलं आहे. कोणाला असं हाकललंय म्हणजे गेट आउट नाही म्हटलेलं, पण त्यांनी अशा तऱ्हेने लोकांना हळूहळू बाहेर, म्हणजे पाण्यात पोहायला जातो आपण स्विमिंग पूलमध्ये किंवा विहिरीत किंवा कुठेही, तेव्हा जाणते लोक जे करतात अगदी नवशिक्यांबरोबर, की एका पॉइंट नंतर ते सोडून देतात, ढकलून देतात पाण्यात. आता तुम्ही तुमचे हातपाय मारा आणि तुम्ही स्वावलंबी व्हा. आविष्काराने कायमच हा दृष्टिकोन ठेवलेला आहे. आणि त्याच्यामुळे काही काम करणारे हे जे जुने जाणते ते गेले, नवीन येणाऱ्यांचा ओघ कायम असायचा. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्हाला चेतन आविष्कारमध्ये घेऊन आला. आम्ही आल्यानंतर आम्ही आविष्कार ज्या वेगवेगळ्या इंटर कॉलेजिएट स्पर्धांमध्ये काम करत असू, आम्ही त्यांना घेऊन आलो, मग ते आणखीन पुढच्यांना घेऊन आले. सो हा येण्याचा जो ओघ आहे आविष्कारमध्ये, हा सतत जागता राहिलेला आहे. आणि त्याला काकांसारख्या अत्यंत व्यवस्थापन कुशल नाटकवाल्या माणसाचा एक जागता पहारा राहिलेला आहे. ते ह्याच टेबलवर बसत असत. मी आज त्यांच्याच खुर्चीत बसून बोलतोय. त्यांची खुर्ची घेतलेली नाही, पण इथे प्रकाशझोत नीट मिळत असल्यामुळे आणि कनेक्शन नीट मिळत असल्यामुळे मी इथे बसून बोलतोय. पण त्या खुर्चीवर बसून जरी काम करत असले, त्यांचं काही म्हणजे कार्यालयीन काम, जे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम करत असले, तरी आतमध्ये हॉलमध्ये काय चाललंय, बाहेर काय चाललंय, या इथे बाहेर गेटच्या इथे काय चाललेलं आहे, कोणाचं काय चाललंय, ह्याचं सगळ्याचं त्यांचं एक फेरी ते मारत असत. आणि सगळ्याचे अनुमान ठोकताय त्यांना अगदी तोंडपाठ होतं की आता हे अमुक काय चाललंय इथे. व्यक्तिगत रीतीने कोणाचं काय प्रगती आहे किंवा अधोगती आहे हे त्यांना माहीत असतं. अशा पद्धतीचा माणूस जेव्हा असतो तेव्हा ती फक्त एक नाटकाची संस्था राहत नाही, ती त्या पलीकडचं एक काम करत राहत. सर्जनशील काम म्हणावं तर काकांनी नाटकाचे अनुवाद सुद्धा केलेले आहेत, नाटकातून अभिनय सुद्धा केलेला आहे. पण एका लेवलला हे सगळं त्यांनी बाजूला ठेवण्याचं कारण असं होतं की त्यांचं ध्येय किंवा ध्यास हा ही संस्था अधिकाधिक प्रयोगशील कशी राहील आणि सातत्याने कशी राहील. सातत्य हा शब्द फार त्यांचा आवडता होता आणि तो कुठच्याही संस्थेच्या उभारणीमध्ये फार महत्वाचा आहे. तेव्हा एक प्रयोगशील नाटक करणारी संस्था, ज्याचं आर्थिक उत्पन्न काहीच नाही, कोणीच पैसे घेत नाही, पण खर्च तर सगळे तेच आहेत. म्हणजे नाटकाचे सेट करायला, समजा नव्याने सेट करायचा असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल तर त्याला खर्च तेवढा आहे. पेपरमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती करायच्या असतील तर त्याला खर्च तेवढाच आहे, त्याच्यात कोणीच काही डिस्काउंट करत नाही. हा एका हद्दीपर्यंत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं अनुदान होतं, पण ते अत्यंत तुटपुंज होतं. आता तेही बंद झालंय अनेक वर्ष, आणि तरी सुद्धा संस्था चालू आहे. ही काकांनी एक तयार करून ठेवलेली एक व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था सांभाळण्याचं 50 वर्षाचं काम हे काही फार सोपं काम नाही. आम्हाला एका वर्षात
इतक्या डिफिकल्टीज आणि इतके समोर संकट दिसत आहेत, ही सगळी कामं काका 50 वर्ष, आविष्कारच्या बाबतीत 50 वर्ष, त्याच्या आधी पिढी आहे, त्याच्यानंतर रंगायन आणि आविष्कारची 50 वर्ष, जवळपास 70 वर्ष एक माणूस एक हाती करतो, हा मी पाहिलेला आयुष्यातला जिवंत चमत्कार आहे. हे शक्य नाही. आणि काकांनी काही आकांड तांडव केले नाहीत असं नाही, काकांनी काही मेलोड्रामा केलं नाही असं नाही. हे सगळं केलं ते केवळ आणि केवळ नाटकासाठी केलं. म्हणजे मी एका नाटकात काम करणार होतो ते आविष्कारच्या, आणि आमच्या तालमी सुरू झाल्या. सुषमाताईंचं नाटक होतं प्रकरण पहिले नावाचं. त्या तालमी सुरू झाल्या आणि नंतर मला माझ्या नोकरीच्या ठिकाणी आमचं एक प्रेझेंटेशन असं आलं की ज्या दिवशी नाटकाचा पहिला प्रयोग NCPA असणार होता त्याच दिवशी ते प्रेझेंटेशन होतं आणि मलाच ते प्रेझेंट करायचं होतं. हे नशिबाने मला खूप वेळेत कळलं आणि मी काकांना सांगायला आलो. काका याच खुर्चीत बसलेले होते आणि त्यांनी त्याचा धक्का असा घेतला आणि असं दाखवलं की मला असं वाटलं त्यांना हार्ट अटॅक आलाय. पण हे तेव्हा आमच्यासाठी नवं नव्हतं. हा मेलोड्रामा काका वर्षानुवर्ष करत होते आणि कित्येक असंख्य लोकांच्या सोबत त्यांनी हा मेलोड्रामा केलेला आहे. म्हणजे गमतीची गोष्ट अशी की आविष्कारचं कार्य ज्या काळात सुरू झालं त्या काळात अशा पद्धतीचं समांतर रंगभूमीवरचं काम करायला पाहिजे ही अशी वेगवेगळ्या नाटकाच्या संबंधित लोकांमध्ये, दिग्दर्शकांमध्ये, लेखकांमध्ये, कलाकारांमध्ये जाणीव निर्माण झालेली होती. आणि त्याचं कारण असं होतं की एका विशिष्ट पद्धतीचीच नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर होत होती, ऐतिहासिक होत होती, सामाजिक संदर्भ असलेली, पण त्याच्या तळाशी न जाता त्याचा एक वरवरचा इम्पॅक्ट असलेली किंवा काय म्हणता येईल त्याला कौटुंबिक जिव्हाळ्याची, ताई दादा भाऊ अशा पद्धतीची नाटकं होत होती. आणि या पलीकडे नाटकाचं काहीतरी काम आहे जे येत नाहीये समोर. मेलोड्रामाच्या पलीकडे एक इतर अनेक रस आहेत, इतर अनेक फॉर्म्स आहेत नाटकाचे, ते काय म्हणतात सामर्थ्याने हाताळले जात नव्हते. तर तेच समोर यावेत म्हणून आणि विविध अंगांनी नाटकाच्या नाटक ह्या कलेला भिडायला हवं या अनुषंगाने आविष्कारचं काम सुरू झालं किंवा त्याआधी रंगायनचं काम सुरू झालं. आणि महाराष्ट्रभरात अशा असंख्य संस्था उदयाला आलेल्या आहेत. आपण पाहू तर ते त्याच काळात आहेत. तो एक रेनेसान्स प्रबोधनाचा काळखंड सुरू झाल्याचा एक आफ्टर इफेक्ट म्हणून, म्हणजे चित्रकलेतनं सुरू झाला आणि फ्रान्समधून रेनेसान्सचं युग सुरू झालं. आपल्याला हा एक साधारण कलेचा इतिहास माहिती आहे, पण तो पसरत आला आणि तो सगळ्या कलांमध्ये तो महत्वाचा ठरला आणि त्याला प्रतिसाद म्हणून अशा पद्धतीच्या कलात्मक दृष्टिकोन बाहेर येऊ लागले आणि ते सर्व कलांमध्ये येऊ लागले. त्याच काळात ह्या असंख्य संस्था उदयाला आलेल्या आपल्याला दिसतात, ज्या मेलोड्रामाच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक नाटक नावाचा फॉर्म भिडून पाहायचा आहे. अशा कारणाने सुरू झालेल्या संस्थेचा एक महत्वाचा घटक असलेले काकडे काका हे स्वतः नाटक होण्यासाठी, आविष्कारचं नाटक होण्यासाठी स्वतः इतका मेलोड्रामा करत असत की एखाद्या ऍक्टरने नाही म्हटलं किंवा त्याच्या तारखा जुळत नाहीये म्हटलं की काय वाटेल ते करून, दुनिया इकडची तिकडे करून, जगाची उलथापालथ करून, नाटकाच्या तारखा मिळवण्यासाठी म्हणू नका, कलाकारांच्या तारखा मिळवण्यासाठी म्हणू नका, तालमी होण्यासाठी म्हणू नका, लेखकाकडून नाटक मिळवण्यासाठी तेंडुलकरांना त्यांनी आपलं जे शांतता कोड चालू आहे चा शेवटचा प्रवेश त्यांना सुचत नव्हता. तेंडुलकरांना छबिलदास मध्ये काकांनी बंद करून ठेवलं होतं बाहेर. त्यांनी तो प्रवेश लिहिला, त्यानंतर काकांनी दरवाजा उघडला. ह्या हद्दीपर्यंत जाणारा हा काय म्हणतात त्याला अंतर्बाह्य खराखुरा नाटकवाला, मी खराखुरा नाटकवाला म्हणतोय. नाटक म्हणजे खोटं, जे खोटं आहे ते खरं आहे असा भास व्हावा इतपतच खरं करावं, ही नाटकाची जर व्याख्या आपण म्हटली तर हा खराखुरा नाटकवाला माणूस, अंतर्बाह्य नाटकवाला माणूस होता. आणि अशा रीतीने त्यांनी चालवलेली संस्था आहे. त्रिनाट्यधारेचा प्रयोग आपल्याला माहिती आहे, चंद्रकांत कुलकर्णी त्रिनाट्यधारेचा प्रयोग केला. भारतातला आजपर्यंत असा प्रयोग झालेला नाही कुठेही, ट्रिलॉजी नाटकामध्ये झालेली नाही. त्याची एक साधी गोष्ट अशी आहे की एलकुंचवारांचं वाडाचिरेबंदी झाल्यानंतर मग्न तळ्याकाठी नाटक लिहिलं त्यांनी आणि त्याच्यानंतर युगांत लिहिलं आणि तेंडुलकरांना एलकुंचवारांनी म्हटलं की मला हे नाटकं वाचायची. त्यांनी वाचली. मला वाटतं चंदू सर सुद्धा तेव्हा होते आणि ते म्हणाले की हे कोण करणार आहे, कोणाला शक्य नाही अशी एकत्र नाटकं करणं. तेव्हा तेंडुलकर अध्यक्ष होते आविष्कारचे. तर ते म्हणाले आविष्कार करेल.
आणि काकांनी तो असा शब्द उचलला आणि ते प्रोडक्शन केलं. आणि इतकं देखणं आणि इतकं महत्वाचा प्रयोग मराठी रंगभूमीवरचाच नव्हे तर भारतीय रंगभूमीवरचा हा आविष्कारने केला. दुर्गा झाली गौरी 25 वर्ष सलग प्रयोग सुरू राहिले. किती मुली त्याच्यात आल्या, त्याच्यात तयार झाल्या. म्हणजे उर्मिला मातोंडकर, सुकन्या कुलकर्णींपासून ते आजच्या आघाडीच्या अनेक अभिनेत्रींपर्यंत तुम्ही रेंज ऑफ एज बघितलं तर किती पिढ्या ह्याच्यातनं तयार झालेल्या आहेत. आणि त्या फक्त आविष्कारची ही गंमत आहे की ती फक्त नाटकवाली माणसं तयार होत नाहीत, ती एकूण कलेकडे एक विशिष्ट दृष्टिकोन घेऊन पाहणारी माणसं तयार होतात. आविष्कारने शिबिरं घेतली ती फक्त नाटकवाल्यांसाठी नाही घेतली. जयदेव सर, दुबेजी, चेतन वर्कशॉप घेताना असं जाणीवपूर्वक करत असत की ज्याला फक्त एक पॉप्युलॅरिटीची आस आहे म्हणून ते नाटक करायचं आहे, अशा लोकांना ते सांगत तुम्ही करू नका नाटक. म्हणजे ह्या वर्कशॉप मधून तुम्हाला हे जरी कळलं की आपण नाटक करू नाही शकत पण पाहू नीट शकतो, नीट वाचू शकतो, नीट बोलू शकतो, नीट उभे राहू शकतो, हे सुद्धा पुष्कळ आहे. तर अशा पद्धतीचे एक लॉंग टर्म परिणाम ज्याला म्हणतो आपण, एक मोठी परिणामकारकता आयुष्यभराची, ही परिणामकारकता जगण्याकडे बघण्याची दृष्टी आणि कलेकडे अनुषंगाने बघण्याची दृष्टी ही आविष्कारच्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रतिभावान लोकांनी सातत्याने जोपासलेली आहे, ती जिवंत ठेवलेली आहे. आणि असंख्य प्रयोग आविष्कारने केलेले आहेत. म्हणजे हे नृत्यनाट्य आपण म्हणू दुर्गा झाली गौरी, त्याच्या एकेका अंगाबद्दल अजूनही म्हणजे नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा, नृत्य, लेखन, दिग्दर्शन ह्या सगळ्याची अजून चर्चा करतात आणि अजून ते आपल्या स्मरणात आहे. त्रिनाट्य धारेबद्दल अजूनही लोक बोलतात. पाहिजे जातीचे नाटक तेंडुलकरांचंच अरविंद देशपांडेंनीच दिग्दर्शित केलेलं होतं. नाना पाटेकरांचं पहिलं नाटक आयुष्यातलं ते त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून केलं आणि त्याच्यानंतर नाना पाटेकर आविष्कारशी कायम निगडीत राहिले. आणि अशी असंख्य उदाहरणं आहेत. ह्या नाटकांनी आविष्कार काय देतं तर ते जगण्याकडे पाहण्याची दृष्टी जी आपली झापडं असतात ती झापडं उघडं करण्याची एक जाणीव देतं. ती झापडं उघडायची की नाही उघडायची ही आपापली इच्छा, पण ती जाणीव करून देण्याचं काम आविष्कार नक्की करून देतो की तुम्हाला ही झापडं आपल्याला उघडायला हवी आहेत. आपल्याला सजगतेने 2 डोळे आहेत जास्त पाहायला हवंय, 2 कान आहेत जास्त ऐकायला हवंय, 2 नाकपुडे आहेत जास्त श्वास घ्यायला हवंय आणि एकच तोंड आहे थोडंसं बोलायचं. तेव्हा बाकीच्या इंद्रियांना आपण सतत जागतं ठेवलं पाहिजे, जागृत ठेवलं पाहिजे. ही जाणीव ही केवळ नाटकापुरती नाही, ही नाटकाच्या पलीकडे जाऊन जगण्याकडे सुद्धा पाहण्याची एक दृष्टी देण्याचं काम आविष्कारने केलेलं आहे. काकडे काका ह्या सगळ्यामध्ये असंख्य वेळा विंगेत नाटकाचा प्रयोग सुरू असताना जसे आपण उभे असतो इतर कलाकार जे त्या प्रवेशात नाही, आविष्कार काकडे काका सतत त्या भूमिकेत राहिलेले आहेत. त्याच्यामुळे दिग्दर्शकांच्या बरोबरीनेच कोण पडतंय, झडतंय, काय बॅकस्टेजला काय होतंय, त्या माणसाचं काय घडतंय हे जसं बॅकस्टेजच्या माणसाला, विंगेतल्या माणसाला कळतं, तसं काकडे काकांना जगण्यातच, आविष्कारशी निगडीत, नाटकाशी निगडीत सगळ्यांच्या जगण्यातच कोण कुठे धडपडतंय, कोण कुठे उठतंय, कोणाला बसताना त्रास होतोय, उठताना त्रास होतोय, वाचायचा त्रास होतोय, बोलायचं, ह्याच्याबद्दल काकांच्या इतकं निरीक्षण कोणाचंच असलेलं मला दिसलं नाही. म्हणजे अर्थात दुबेजींचं होतं, जयदेव सरांचं होतं, चेतनचं होतं, ह्या माणसांचं आहेच, पण काकांनी केलं असं आणखीन एक काम की अनेक पिढ्या म्हणजे 6-7 पिढ्या जशा जोडून घेतल्या तशी सतत एक नेतृत्वाची फळी पण तयार करत गेले त्या पिढीमध्ये काका. आणि हे खूप सायलेंट काम आहे, हे दिसून येणार काम नसतं दुर्दैवाने, पण ते खूप सटली करत असत. म्हणजे कोणाकडे कुठची जबाबदारी कधी द्यायची ह्याच्यातनं एक मॅनेजरियल स्किल असतं ना, की एक जे बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बऱ्याच नामवंत, प्रतिभावान आणि यशस्वी माणसांनी सातत्याने खूप सायलेंटली केलेलं असतं की नेतृत्वाची पुढची फळी तयार करत जाणं. हे काकांनी खूप सातत्याने केलेलं आहे. नाहीतर माझ्यासारखा माणूस आज आविष्कारचं जे काही थोडंफार काम करू पाहतोय त्याची काही गरज नव्हती. म्हणजे माझी ती कुवत नसताना त्यांनी काहीतरी हेरलं असेल. रवी सावंत, रसिक राणे, चंद्रकांत कुलकर्णी आणि हे सगळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम सुद्धा
क्रिएटिव्ह काम करण्यात हे सगळे आमच्या बरोबर आहेत. अजित भगत, विश्वास सोहनी अशी 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 अनेक माणसं हेरून त्यांना आविष्कारमध्ये आणून त्यांना आविष्कारसाठी नाटक करायला लावून आणि पुन्हा पुन्हा करायला लावून त्यांना हवी ती नाटकं करायला लावून हा एक 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 मोकळा मंच त्यांना सतत काकांनी त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि ह्यातनच ती जडणघडण होत राहिलेली आहे असं इतक्या वर्षांच्या काळातनं दिसतंय. नाही, तुम्हाला यातनं काही प्रश्न असेल तर जरूर विचारा, नाही तर मी पुढे बोलतो. तुम्ही इतकं ओघवतं सांगताय की मुद्दामून थांबून प्रश्न विचारून पुढे काही सांगावं असं वाटत नाहीये. त्यामुळे बरोबर, काही असेल मध्ये काही विचारावं असं वाटलं, थांबवावं असं वाटलं तर जरूर थांबवा. सो जसं 20 वर्ष छबिलदास चळवळ या नावाने छबिलदास शाळेत आविष्कारचं काम सुरू झालं आणि त्यानंतर न्यू माहीम म्युन्सिपल स्कूलमध्ये आविष्कार शिफ्ट झालं आणि इथे जेव्हा काम सुरू झालं त्या काळात म्युन्सिपल शाळेमध्ये ज्या पद्धतीच्या भिंतींचे रंग पोपडे गेलेले अशा पद्धतीचं एकूण सगळं असं उदास वातावरण होतं. असंच वातावरण इथे होतं. पण काकांनी इथेही सुरू केलं काम. चेतन होता तेव्हा, चेतनच्या मदतीने इथे काम सुरू केलं आणि वेगवेगळे उपक्रम सुरू केले की ज्यामुळे लोक आधी इथे यायला सुरुवात होईल, त्यांना हे स्थळ कळेल. माहीम स्टेशन पासून 3 मिनिटावर आहे. जसं छबिलदास दादर पासून चालत 3 मिनिटावर, तसं हे माहीम स्टेशन पासून चालत 3 मिनिटावर आहे. तर लोकांना मुळात आधी सवय व्हावी म्हणून वेगवेगळे उपक्रम सुरू केले. पण एक ध्येय, एक स्वप्न होतं आणि दुर्दैवाने गेल्या 50 वर्षांमध्ये हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही, जे म्हणजे आविष्कारची स्वतःची एक वास्तू असायला पाहिजे. आणि याच्यासाठी पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न सुरू केले. सगळे जुनं पत्रव्यवहार आम्ही बाहेर काढले आणि सगळे पाहिले आणि नंतर असं लक्षात आलं की आजपर्यंत ते काम मार्गी लागण्यासाठी ज्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा मधल्या काळात तो राहिला व्हायचा. एकेकाळी सुलभाताई, तेंडुलकर, अरविंद देशपांडे, काकडे काका या सगळ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, पण नंतर एक त्याला शिथिलीकरण येत गेलं. आता पुन्हा नव्याने जोर लावायची गरज आहे आणि पुन्हा तो पाठपुरावा करायची गरज आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून पुन्हा सुरू केलं. चंद्रकांत कुलकर्णी आहे, चिन्मयी आहे, चिन्मयी सुमित, रवी, रसिक, मी आणि चंद्रकांत कुलकर्णी असे आम्ही, रोहिणीताई, आम्ही सगळ्यांनी, सचिन खेडेकर त्याच्यात आहे, विजय केंकरे आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही सगळ्यांनी परत एक जोर लावला आणि आम्ही परत सरकारला भेटायला लागलो. आणि आत्ताच्या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी आणि खासदार संजय राऊत यांनी आम्हाला एक मार्ग दाखवलेला आहे. येत्या काही काळामध्ये हे काकांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत सकारात्मक दृष्ट्या समोर दिसते आहे. ते नेमकं कधी होईल माहीत नाही, पण त्या ठिकाणी आविष्कारची स्वतःची वास्तू उभी राहील आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या वास्तूमध्ये पुन्हा एकदा ती आपली स्वतःची वास्तू असल्यामुळे ज्या पद्धतीचं थिएटर बांधायचं आहे आणि त्या बरोबरीने इतर अनेक उपक्रम सातत्याने तिथे होण्यासाठी त्या वास्तूमध्ये स्पेस निर्माण करायची आहे. मग ती पुस्तकांची लायब्ररी असो, ऑडिओ व्हिज्युअल ग्रंथसंग्रहालय असो, तालिमींचे हॉल्स असोत, अशा अनेक गोष्टींसाठी तिकडे आम्हाला त्या वास्तूमध्ये स्पेस निर्माण करायची आहे. नाटकाचे प्रयोग असो. तर हे आता एक पुढचं ध्येय राहिलेलं आहे आमचं सगळ्यांचं आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहोत आणि लवकरच हे काम पूर्ण होईल अशी एक आशा दिसते. दुर्दैवाने कदाचित एव्हाना ते झालं असतं, पण दुर्दैवाने कोविड-19च्या संकटामुळे मधल्या काळात हे काही पुढे जाऊ शकलं नाही. पण आमचा सरकारबरोबर संपर्क आहे आणि आम्हाला अत्यंत ग्रीन सिग्नल आहे. त्याच्या काही प्रक्रिया ज्या असतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रक्रिया, त्या प्रक्रिया सुरू आहेत आणि लवकरच ह्याची अनाउन्समेंट आम्हाला करता येईल आणि पुढच्या वर्षी होपफुली काम सुरू झालेलं असेल त्या वास्तूच्या निर्माणाचं, अशी आशा आहे. या आसपास झालेलं असेल असं वाटतं. आविष्कार म्हणजे खूप खूप लोकांचे असे गैरसमज होतात की म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, मी आविष्कारच्या साठी म्हणून, आमच्या संस्थेसाठी म्हणून 2 अभिनय पूर्व प्रशिक्षण शिबिरं घेतलेली आहे. होतं असं की जयदेव सर असो, चेतन दुबेजी यांनी एकतर फुकटात किंवा अत्यंत अल्पदरात वर्कशॉप्स घेतलेली आहे.
ह्याचं कारण ज्यांना ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, तळमळ आहे, त्यांना त्यांना इथे प्रवेश मिळावा, हा एकमेव त्याच्या मागचा उद्देश आहे. बाहेर पटींनी पैसे घेऊन सुद्धा ज्यांना काहीच मिळालं नाही अशी माणसं एवढे पैसे खर्च करून इथे येतात आणि त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी कमी असलेल्या वर्कशॉपला सहभागी होतात. आणि हा सगळ्यांचा अनुभव, अनेकांचा अनुभव आहे. तर आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की महाग आहे म्हणजे महत्वाचं, म्हणजे चांगलं, स्वस्तात आहे म्हणजे चांगलं नाही. कमी वर्ग आहे असा, पण तो आहे जरूर. सो ह्या प्रशिक्षणांच्या कडे, आणि लोकांना असं वाटतं की अरे मला माझं शिबिर झालं, आता माझं काम सुरू होणार, आता मला काम मिळणार. पण त्याच्यानंतर काकडे काका अगदी आतापर्यंत ह्याच शाळेच्या हॉलमध्ये जेव्हा नाटकांचे प्रयोग असत तेव्हा सतरंजा घालण्यापासून सगळी कामं करत होते. त्यांनी असं नाही म्हटलं मी अध्यक्ष आहे, माझं वय इतकं आहे, मी इतका सिनियर आहे, मला संगीत नाटक अकादमी अवॉर्ड मिळालाय, मला अमुक मिळालंय, मी हे काम नाही करणार. मी म्हणतोय माणूस म्हणून ग्रो करण्याची जी लक्षणं आहे, म्हणजे आपण बाहेर जाऊन, म्हणजे उदाहरणार्थ मी एका कॉर्पोरेट टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करतो, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतो, पण तिकडचे शूज कुठे बाहेर काढायचे आणि इथले शूज कसे घालायचे हे ह्याच लोकांकडे बघून समजतं ना, आणि ती सवय लागते. म्हणजे त्या चपला बाहेर काढायच्या आणि इथे आविष्काराच्या चपला घालून आत यायचं. परत तिकडे गेल्यावर एक वेळ आविष्काराच्या चालतील, कदाचित ऍक्च्युली नाही चालत, पण कदाचित चालतील, पण इकडे तिकडच्या चपला नक्की नाही चालणार. पण ह्या दोन्हीचं एक मिलन करता आलं आणि एक संगम करता आला. म्हणजे आजपर्यंत असं झालेलं आहे, आता हे काकांच्या स्वप्नात माझं एक बारीक स्वप्न आहे की आजपर्यंत जर सेट नवीन करण्याची गरज असेल एखाद्या नाटकासाठी, तर असं झालंय की आहे त्याच सेटचा वापर करा, आहे त्याच प्रॉपर्टीचा वापर करा आणि करा. बरोबर आहे, त्या काळामध्ये जे हे गरजेचं होतं. पण जर एखाद्या नाटकाला खरंच नवीन सेट करण्याची गरज असेल तर त्याच्यात कॉम्प्रोमाइज करायला लागतोय. तो करायला का लागला हे आम्हाला आता कळतंय, जेव्हा काकांच्या पश्चात त्या सगळ्याच जबाबदाऱ्या आमच्यावर पडत आहेत आणि त्याचा एकूण डोळे जास्त उघडले गेलेत, कान जास्त ऐकू लागलेत, तेव्हा कळतंय की आर्थिक चणचण काकांनी कधीच जाणवू नाही दिली. ही म्हणजे त्यांनी सगळीच धुरा स्वतःच्या खांद्यावर इतकी समर्थपणे घेतलेली होती, तुम्ही नाटक करा, ते बाकी सगळं मी बघतो, तुम्हाला सेट हवाय मी देतो, तुम्हाला म्युझिक काय अमुक ठिकाणी करून हवाय मी देतो, तुम्हाला काय कॉस्ट्युम्स हवेत मी देतो, तुम्ही नाटक करा, तुम्ही सातत्याने नाटक करत राहा, बरं करा वाईट करा पण करत राहा. आता हा दृष्टिकोन फार फार महत्वाचा आहे. आणि इथे आम्हाला कळतंय की ते अर्थचक्र जे असतं संस्थेचं, की जेव्हा डायरेक्टली जबाबदारी येते आहे तेव्हा त्या अर्थचक्रामध्ये आपण कसे अडकले जातो, आणि तरी त्याच्यातनं काकांनी सातत्याने मार्ग कसे काढले. पण ही वेळ यापुढे येऊ नये, म्हणजे आता काळ इतका बदलला आहे, जग इतकं बदललेलं आहे, तर त्याची एक आर्थिक तरतूद, सेल्फ डिपेंडन्सी आपल्यालाच यायला हवी. आणि जरी काम समांतर रंगभूमीचं करत असलो, प्रयोगशील नाटकाचं करत असलो, तरी सुद्धा त्याच्यासाठी लागणारा एक खर्च, जी पैशाची तरतूद आहे ती उत्तम पद्धतीने आपण करूया. आता हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंज आहे, हे आर्थिक दृष्टीने असलेलं चॅलेंज आहे. पण काकांनी त्यांच्या काळात जे आतापर्यंत ज्या तऱ्हेने मार्ग काढले, आम्हाला आत्ताच्या काळात आजच्या तऱ्हेने मार्ग काढावे लागतात. पण तो एक काय म्हणतात, तो एक मार्ग आहे, ती वहिवाट नाहीये, ती बिकट वाट आहे. पण काकांनी बिकट वाटेतनं 70 वर्ष मार्ग काढले. आम्ही पहिल्याच वर्षी रडू लागलो. इथे कळतं की काका नावाचा चमत्कार काय होता या माणसाने. आणि जेव्हा एक संस्था, म्हणजे भारतातली ही एकमेव संस्था असावी आविष्कार, की जी इतकी जुनी आहे आणि सातत्याने काम करते आहे. म्हणजे अनेक संस्था आल्या, कामं केली, संस्था मिटल्या, बंद झाल्या, पण ही एकमेव अशी संस्था आहे जी 50 वर्ष अव्याहत काम करते आहे. आणि त्यामागे अनेक सर्जनशील आणि प्रतिभावंत माणसं असतात. ती लेखनापासून, दिग्दर्शनापासून, तंत्रज्ञानापासून ते कलाकारांपर्यंत असतात. पण ह्या सगळ्या तऱ्हेतऱ्हेच्या माणसांना एकत्र बांधून ठेवणारा एक माणूस असावा लागतो, आणि तो आविष्कारला काकडे काकांच्या रूपात मिळाला. किंबहुना आविष्कार आणि काकडे काका हे त्याचं एकच अंग आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू पण नाही, एकाच नाण्याची एकच बाजू आहे. इतकं त्यांनी ते जोपासलं, इतकं सांभाळून ठेवलं. आणि ते सतत गेली 2-3 वर्ष म्हणत असत मला आणि रवीला की मी जाताना तुमच्या डोक्यावर काहीही कर्ज ठेवून जाणार नाही.
आणि आम्ही त्यांना म्हणायचो, अहो तुमची 100री करायची अजून, तुम्ही आमचे स्मृती महोत्सव कराल काका, तुम्ही हे काही भाषा करताय, म्हणजे आमची काही कुवत नसताना तुम्ही आमचे स्मृती महोत्सव कराल, एवढे तुम्ही जगणार आहात, तुम्ही आता हे काय भाषा करताय. आणि खरं वाटणार नाही तुम्हाला, एक पैशाचं कर्ज नाहीये ठेवलेलं. म्हणजे काकडे काका गेल्यानंतर त्यांची एक बॅग घरी होती, एक मोठी सुटकेस होती. तर त्यांच्या सुनबाई म्हणजे अर्चना काकडे यांनी आम्हाला सांगितलं की अरे ती काकांची बॅग आहे, ती घेऊन जा. ती बॅग आम्ही घेऊन आलो आणि गेल्या वर्षीच्या फेस्टिवलच्या आधीची गोष्ट आहे, म्हणजे या वर्षी 9 फेब्रुवारीच्या आधीची गोष्ट आहे, महिनाभर आधीची गोष्ट. आम्ही ती बॅग घेऊन आलो, त्याच्यात काही एक कॅश होती. तर आम्हाला असं वाटलं की ती कदाचित काकांची घरची कॅश असेल. तर ती कॅश रवीने परत अर्चनाला सांगितलं की ह्याच्यात ती कॅश आहे, ही बहुतेक घरची आहे. तर ती म्हणाली सुट्टे पैसे आहेत का, खूप असे वेगवेगळ्या, 2000, 500, 100 असे आहेत का. हो, डेफिनेटली हे पैसे आविष्कारचेच आहेत. हे त्यांनी फेस्टिवलसाठीच ठेवले असणार बाजूला, कॅश लागते आयत्या वेळेला म्हणून ते ठेवलेले असतील. आणि आता ह्याला तुमच्या दूरदृष्टीला आणि तुमच्या एकूण सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किलला मॅच नाही करू शकत कोणी. या पद्धतीने जर एखादी संस्था चालते आहे आणि या पद्धतीने चाललेल्या संस्थेत इतके असंख्य प्रयोग करण्यासाठी हा मंच आणि हा संस्थेचा दरवाजा सतत उघडा असतो, तेव्हा महाराष्ट्रातल्या एका पुरोगामी वातावरणात सुरू झालेल्या या पुरोगामी विचारांच्या संस्थेत जेव्हा अशा पद्धतीचं वातावरण आहे, तेव्हा ह्याचा आपसूक परिणाम इतर अनेक संस्थांवर होत असतो. म्हणजे आविष्कारला नजरेसमोर ठेवून अनेक संस्था उदयाला आल्या असतील किंवा किंबहुना आल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आल्या. त्या नाटकाच्या क्षेत्रातही आल्या, त्यांनी या पद्धतीचं कामही केलं. कारण इतकी प्रतिभावंत मंडळी या संस्थेबरोबर माणसं जोडली गेलेली होती की सातत्याने काही ना काही इनोव्हेशन होत असे, आयडिएशन होत असे आणि आविष्कार ते करून मोकळं होत असे. आविष्कारने जेव्हा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव सुरू केले तेव्हा वेगवेगळ्या थीम्स घेतल्या. त्याही काळात निधीचा तुटवडा होता, पण प्रदीप मुळे, शफात खान ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या संस्थांची चांगली चाललेली नाटकं किंवा प्रयोगशील असलेली नाटकं मुंबईत आणली आणि छबिलदासला त्याचे प्रयोग केले आणि चोख सगळी व्यवस्था करून. आता ह्याला एक आयडिया लागते आणि ती एखादी आयडिया आली की ती आयडिया अप्लाय करण्यासाठी एक व्यवस्थेचं पाठबळ द्यावं लागतं आणि हे व्यवस्थेचं पाठबळ काकांनी एक हाती कायम दिलेलं आहे. राष्ट्रीय महोत्सव म्हणजे 85-86 सालची गोष्ट आहे. तर अशा पद्धतीचे फेस्टिवल्स तेव्हा झालेले आहेत, छबिलदासमध्ये झालेले आहेत, रवींद्र नाट्य मंदिरात काकांनी केलेले आहेत. असे थिमॅटिक खूप गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे भवताल आणि कला नावाची चर्चासत्र केलेली आहेत. डॉक्टर अशोक रानडे सरांचं आवाजावरचं व्हॉइस कल्चरचं वर्कशॉप केलेलं आहे. वेगवेगळे माणसं येत असत आविष्कारामध्ये आणि ते इथे येऊन नवीन लोकांना त्यांचं सगळं काम आहे, त्यांचा जो थॉट आहे तो त्यांच्याशी शेअर करत असत. त्यांना काय पडलेली होती, पण काकडे काकांमुळे ती जोडलेली गेलेली होती. दुबेजी फुकट वर्कशॉप्स घ्यायचे, जयदेव सर अत्यल्प दरात घ्यायचे. जयदेव सर त्या वर्कशॉपच्या पलीकडे गंमत बघा. आता जयदेव सरांच्या वर्कशॉपमध्ये जी मुलं होती त्यांनी पुढे जाऊन एक संस्था स्थापन केली, वलय नावाची. आता एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं हे असं वाढत जातं. किंवा दुबेजी आणि काकडे काकांच्या मदतीने राजाभाऊ नातूंनी पुण्यात वर्कशॉप घेतलं होतं. त्या वर्कशॉपमध्ये निखिल रत्नबारकी, किरण यज्ञोपवीत, संदेश कुलकर्णी, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, ही सगळी आत्ताची शशांक शेंडे, ही सगळी आघाडीचे कलावंत त्या एका वर्कशॉपमध्ये होते. त्या वर्कशॉप नंतर आयुष्यात पहिल्यांदाच नावाचा दुबेजींनी कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित एक कार्यक्रम केला. पुण्यातनं राजाभाऊ नातू आणि इथनं काकडे काका अशा दोघांच्या मदतीने. त्या कार्यक्रमानंतर आणि त्या वर्कशॉप नंतर ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन समन्वय नावाची संस्था स्थापन केली आणि समन्वयने सातत्याने काम केलं. अनेक वर्ष ते काम करत राहिले, वेगवेगळी नाटकं करत राहिले. कोवळी उन्हे पासून ते अगदी मला अनेक त्यांच्या एकांकिका आठवतात. तर एकाच संस्थेतनं दुसरी संस्था निर्माण होते, दुसरीतनं तिसरी येते. ह्याचा अर्थ त्या संस्थेशी काही भांडण नसतं जुन्या. म्हणजे पीडीए नंतर थिएटर अकॅडमी आली ना,
कारण एक वेगळ्या पद्धतीचे वारे वाहू लागले आणि त्या वाऱ्यांमधून एक नवा विचार येऊ लागला, जो कदाचित जसाच्या तसा, म्हणजे पिढीशी काही वैर नाहीये थिएटर अकॅडमीच्या लोकांचं, किंवा आविष्कारच्या निमित्ताने इतर अनेक संस्था स्थापन झाल्या, वलय झाली किंवा तिकडे समन्वय झाली, ह्यांचं कोणाशी आपल्या जुन्या संस्थांशी वैर नाहीये. पण हा थॉट पूर्णतः आपण ओनरशिप त्याची आपण घेऊया आणि आपल्या पद्धतीने आपण करूया आणि तिकडेही करूया, इकडेही करूया. म्हणजे पुण्यात शुभांगी दामले आणि डॉक्टर रवींद्र दामले यांनी जेव्हा नाटकाचं थिएटर सुरू केलं, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, तर तिकडे दर शनिवार रविवार पहिली 2 किंवा 3 वर्ष असेल कदाचित, दर शनिवार रविवार आविष्कारची नाटकं होत असत. दर शनिवार रविवार 3 वर्ष. म्हणजे इथून ट्रान्सपोर्टेशन पासून तिथे, म्हणजे 2 नाटकांचे किंवा 2 एकांकिका एका दिवशी, दुसऱ्या दिवशी एक नाटक, किंवा दोन्ही दिवशी 2-2 एकांकिका, किंवा दोन्ही दिवशी 2 वेगळी नाटकं, हे सगळे कलाकार शनिवारी सकाळी निघत महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये राहत. अर्थात दामले दाम्पत्याचाही त्याच्यात खूप मोठा सहभाग आहे. त्यांनी ही कळकळीने त्या काळात ही ऍक्टिव्हिटी करू दिली, आमची नाटकं तिथे करायला स्पेस दिली आणि काळजी घेतली सगळ्या क्रूची. म्हणजे जेवण खाण्यापासून त्यांनी काही कमी नाही पडू दिलं. पण 2 दिवस ह्या 2 नाटकातली मंडळी शनिवारी सकाळी निघत, शनिवारी संध्याकाळचा प्रयोग करत, रविवारी उठत तालीम करत, रविवारचा संध्याकाळचा प्रयोग करून तिथनं जेवून रात्री सगळे निघून सोमवारी सगळे आपापल्या ऑफिस. 2 ते 3 वर्ष हे काकडे काका करत असत आणि सगळ्यात उत्साही कार्यकर्ते होते ते काकडे काका. अगदी शेवटपर्यंत मी सांगतोय, जोपर्यंत काका चालते फिरते होते, शेवटचा महिनाच फक्त काका आजारी होते गेल्या वर्षी. पण त्याच्या आधीपर्यंत कुठच्याही थिएटरला प्रयोग असेल तर प्रयोगाच्या 3 तास आधी काका, 2.5 ते 3 तास आधी काका तिकडे जाऊन थांबायचे आणि त्यांना आम्ही अडवू शकलो नाही. तो त्यांचा एक नियम होता. बाकी तुम्ही 1 तास आधी या, 1.5 तास आधी या, मी 2.5 ते 3 तास आधी जाणार, तिथे खुर्ची टाकून बसणार. आपोआप सगळ्यांना सवय लागते की आपण वेळेत जायला पाहिजे. काका एकटे बसलेले असते आणि हे त्यांनी कधीच शेवटपर्यंत, आम्ही त्यांना अनेकदा सांगून उन्हातानात सुद्धा ते खुर्ची घालून तिथे बसलेले असायचे. साठे कॉलेजच्या प्रांगणात असेल किंवा इतर कुठच्या थिएटरला असेल, ते तिकडे 2.5 ते 3 तास जाण्याचा पायंडा त्यांनी मोडला नाही. माणसं सातत्याने काम करू शकतात आणि खूप लॉंग टर्म काम करतात, ती एका विशिष्ट शिस्तीचा एक भाग असतो आणि एक स्वतःला स्वयंशिस्तीचा भाग असतो. लोकांनी काय वाटेल ते म्हणो, मी माझी ही जी शिस्त लावलेली आहे, आय एम कन्व्हिन्स्ड विथ दिस, आणि हे मी करणारच. म्हणजे त्यांचे दौरे, म्हणजे मुंबईच्या बाहेर प्रयोग असतील आविष्कारचे, तर त्यांना आम्ही जरा थांबवायचा प्रयत्न करत होतो. काही काळ त्यांनी थांबायचं नाटक केलं, पण नंतर हळूच ते म्हणायचे मला जावंच लागेल, माझंही एक काम आहे, असं करून ते जात असत. आणि म्हणजे एक असं एक आपण खूप लोकांच्या तोंडून ऐकतो, नाटक माझा श्वास आहे, माझ्या रक्तात नाटक आहे. हे खूप लोक म्हणतात आणि असेल काही, मी माझं काही त्याच्याबद्दल नाही. पण मी बघितलेलं हे जिवंत उदाहरण, ही दुबेजी आणि काकडे काका ही जिवंत अशी उदाहरणं आहेत की खरंच त्यांच्या डोक्यात नाटकाशिवाय काहीही येत नव्हतं. म्हणजे काकांनी घरदार, म्हणजे आज अर्चनाने पण अप्रतिम लेख लिहिलेला आहे काकांवर. सून म्हणून आली आणि मुलगी झाली, एक जर्नी आहे अर्चनाची पण काकांबरोबरची. आणि त्या दोघांमधले संबंध, नातवंद बरोबर, मुलाबरोबर, धनंजय दुर्दैवाने तो हयात नाही, पण ह्या सगळ्यांबरोबर किंवा काकूंची ज्या पद्धतीने काकांनी शेवटच्या काळात सेवा केलेली काकडे काकूंची, तर तो एक कुटुंबवत्सल माणूस सुद्धा आहे. आणि तो पण त्याही वेळेला त्यांच्या डोक्यात नाटक असेल आणि नाटकाच्या, म्हणजे त्याच्या पलीकडे नाटकच होतं, त्यांना दुसरं काही सुचत नसे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगू नये, आम्ही काकांना खूप काळ सांगत होतो की तुम्ही कानाला मशीन लावा काका, कारण तुम्हाला ताण येतोय आणि त्याच्यामुळे ना काहीतरी वेगळं ऐकलं जातंय तुमच्याकडून आणि तुम्ही बोलताय वेगळं, तर त्याच्यात तुम्हाला खूप ताण येत असेल मेंदूवर, तर तुम्ही प्लीज कानाला इयरहेड लावा. त्याच्याने तुमची एनर्जी सेव्ह होईल, जे तुम्हाला खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं ऐकताना. अगदी शेवटच्या काही काळात त्यांनी ते ऐकलं नाही आणि ते ऐकत नसत. शेवटी खूप मोठा मेलोड्रामा अर्चनाला करायला लागला काठी वापरण्यासाठी त्यांनी, कारण त्यांचा झोक मध्ये मध्ये जायचा अधूनमधून चालता चालता, आणि त्यांना हात धरलेला आवडत नसे, कोणी आधार दिलेला अजिबात आवडत नसे. तर त्याच्यामुळे ते असे भिंतीला धरत पण माणसाचा हात नाही धरत. त्यांना ती अजिबात नावडती गोष्ट होती.
तर काकांच्या आसपास असताना आम्ही ना खूप काहीतरी वेगळं बोलायचो, मी रवी एकमेकांशी. ते त्यांना काही ऐकू जायचं नाही. पण नाटकातलं काही एक अक्षर जरी काढलं नाटकाच्या संदर्भात तर ते काकांना व्यवस्थित ऐकू जात असे. आणि ह्याला आत्मिक अटॅचमेंट ज्याला म्हणतो ना नाटकाची, ही तीच आहे. जर कानाची क्षमता खरंच नाही आणि ती खरंच कमी झालेली होती कालानुरूप वयानुरूप काकांची, पण नाटकाचं बरोबर त्यांना ऐकू येत होतं. ते कानातनं नाही, ते इथून ऐकू येत. कारण इथे सतत नाटक होतं, ते इथूनच ऐकायचं, ते इथूनच ऐकायचं. ते कान बिन इममटेरियल होतं. म्हणजे हा असतात सगळ्यांना कान, तसे त्यांना होते. त्या इंद्रियाचं काम संपलं किंवा ते इंद्रिय थकलं आणि ते बंद पडलं. पण हे नाही थकलं आणि हे नाही थकलं. हे होते काकडे काका. आणि अशा संस्थेचा एक घटक असणं, छोटासा एक भाग असणं आणि त्या संस्थेसाठी काम करायला मिळणं म्हणजे एक स्वप्न असतं ना प्रत्येकाचं. नाटक म्हणजे प्रत्येकाचं नाही पण बहुसंख्यांचं असतं की ह्या संस्थेत मला काम करता आलं पाहिजे, या संस्थेशी निगडीत व्हायला मला मिळालं तर फार आनंद होईल. आम्ही असे निगडीत झालो. काका वाटच बघत होते, नवीन कोण येत आहे चला या, वाटच बघत होते. नवीन आलात चला काम करा, सुरुवात करा, तालमी चालल्यात तिकडे जाऊन बॅकस्टेज करा, तालमीला बसून राहा, काय तालमी होत आहेत ते बघा, बॅकस्टेज काय करणार, कोण कुठची जबाबदारी घेणार आहे ते बघा. हे वेलकमिंग होतं कायमच संस्थेमध्ये. आणि ते मग लोक टिकतात, लोक काम करतात अशा वातावरणामध्ये. म्हणजे खरं सांगू का, काका म्हणजे समजा मला नुसतंच बरं नाहीये तर काका करतील फोन. म्हणजे मी नाटकवाला नाही समजा, किंवा मी नाटकवाला आहे पण मी आता कुठच्याच नाटकाच्या आविष्कारशी आता मी काही फार संपर्क नाहीये माझा. आणि कळलं की हा एक जुना आपला आविष्कारचा माणूस हा येत होता, त्याला बरं नाही, तर काका करतील फोन, काय कसं काय, तब्येतीची काळजी घ्या, अमुक घ्या तमुक घ्या. पण माझं आता जर आविष्कारमध्ये नाटक चालू आहे आणि मला बरं नाही तर काका वाटेल ती सेवा शुश्रूषा करतील. म्हणजे रोज घरी जाऊन बसतील आणि त्या माणसाला खडखडीत बरा करून उभा करून परत तालमीला आणतील. तर हे काकांची ही गरज होती की लोकांनी सातत्याने नाटक करावं, आपल्या संस्थेत येऊन करावं, कुठूनही करा, सगळीकडे करा, पण इथे येऊन करा. ही काकांची गरज होती. लोकांनी ग्रो व्हावं, लोकांनी अधिक चांगलं काम करावं, ही काकांची आत्मिक गरज होती. ह्याच्यातनंच संस्था आपल्या वाटचालीवरून पुढे पुढे जात असते. यशाची गणितं आणि आर्थिक गणितं पॅरलल थिएटरला काही यश नसतं, अपयश नसतं, फायदा नसतो, बॅलन्स शीट मध्ये कायमच तोटा असतो आणि कायमच लाल रेखा असतात. त्याच्यामुळे ती अपेक्षाच नव्हती. यश कसलं, प्रयोगाला यश कसलं मिळणार. एकेकाळी जे प्रयोग झाले त्याची त्या बिकट वाटेची पुढे वहिवाट झाली, ह्याला एक काळ जातो ना. पण त्या बिकट वाटेवरून चालताना तुम्ही काहीतरी करून पाहता आहात आणि ही शक्यता आहे 95% वेळा ते तुम्हाला सापडणार नाही. पण हे न सापडणंच फार गरजेचं आहे. काय नाही सापडत आहे, काय शोधू पाहता आहात, हा जो प्रवास आहे हा प्रवास तुम्ही इथे करा, कारण इथे तुम्हाला मुक्त वावर आहे. हा दृष्टिकोन असलेली ही आविष्कार नावाची संस्था आहे. आणि त्यामुळे असंख्य प्रयोग केले आणि ते करत राहिले. आम्ही हाच दृष्टिकोन बाळगून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत, करत राहू. आणि पडायचंच आहे, पडायला घाबरायचंच नाहीये. पण काय केल्यामुळे पडतो आणि त्या पडतानाचा अनुभव काय आहे, की पुन्हा पडताना काय लक्षात ठेवायचं आहे आणि कमी मार बसून घ्यायचा आहे, शोधायचं. हीच तर त्या शोधाची प्रक्रियेची गंमत आहे. आणि ही प्रक्रिया फार गमतीशीर आहे. म्हणजे मेधाताईंनाही आठवत असेल, तुम्ही जेव्हा आविष्कारची नाटकं बघत होतात, करत होतात, काही ना काही संपर्क होता तुमचा, त्याही काळात हेच होतं, शोधायचा प्रयत्न चाललेला होता. आणि तो शोध खरं तर कसलाच शोध, कलेच्या बाबतीतला कुठचाही शोध, आज शोधलेलं उद्या अपूर्ण वाटतं, उद्या सापडलेलं परवा अपूर्ण वाटतं. ही अविरत प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया करण्यासाठी जर इतकं मुक्त मंच मिळत असेल तर याहून दुसरं काय लागतं. मी एका मराठी कुटुंबात जन्माला आलो, मी महाराष्ट्रात जन्माला आलो आणि माझा आविष्कारशी संपर्क आला, काकडे काकांशी आला, दुबेजींशी आला, या सगळ्यांशी संपर्क आला. मला असं वाटतं हे म्हणजे आता पुनर्जन्म, मागचा जन्म, पुढचा जन्म वगैरे जे काही म्हणतात, अनुभव नाही मला, हे खरं खोटं मला माहित नाही. पण काहीतरी एक आहे पुण्य जी हे सगळं जुळवून आणते.
आणि मीच नाही, माझ्यासारखी असंख्य माणसं आहेत ज्यांच्या मनात याच भावना असतील. खरंय. खूप सारे प्रश्न होते आविष्कारच्या पुढच्या वाटचालीबद्दल, तुमच्या यातल्या सहभागाबद्दल. आता आपल्याला जे लोक जोडले गेले त्यातल्या दया साळगावकर यांनी असं सांगितलंय की आविष्कारची ही संपूर्ण वाटचाल जे आता तुम्ही बोलताय ते सगळं शब्दबद्ध व्हायला हवं. बर, कोण करेल बघूया. मेधाताई, काही प्रश्न पुढचे? तुमचा माईक ऑफ आहे मेधाताई. ज्या ओघवत्या भाषेमध्ये आणि जितक्या आत्मीयतेने आणि जितक्या सखोलपणे आता तुम्ही हे सांगितलं, त्यार्थी हे काम तुम्हीच करू शकता असं आम्हाला तरी वाटतं. नाही, काकाची एक सवय होती. हा, बोला बोला मेधाताई, बोला. त्यांचे आणि तुमचे वैयक्तिक नातं पण जुळलं असेल, त्या संबंधी सुद्धा काही ऐकायला आवडेल आम्हाला. पर्सनल, वैयक्तिक आठवणी होतं. आणि ते हो खूप आहेत आठवणी, प्रचंड आठवणी आहेत. आणि त्या अशा आहेत की म्हणजे काका अगदी अलीकडे पर्यंत आम्ही असं करतो असं रवी सावंत सुद्धा म्हणत असत. म्हणजे रवी आणि काका, आम्ही रवीला छोटे काका म्हणतो. रवी हा काकांची सावली. रवी सावंत आमचा सेक्रेटरी आणि नेपथ्य प्रकाश योजनाकार, रवी रसिक मधला रवी, म्हणजे काकडे काकांची सावली. ते प्रत्यक्ष भेटत असतील नसतील तरी सुद्धा काकांची डिपेंडन्सी रवीवर इतकी होती. आणि ती केवळ कामाची नाही, ती भावनिक सुद्धा होती आणि व्यावसायिक म्हणजे आविष्कारच्या संदर्भाने सुद्धा होती आणि भावनिक सुद्धा होती. आणि या दोघांमधली एक सिमिलरिटी अशी आहे, काकडे काका आणि रवी सावंत यांच्यातली, की दोघांना प्रेम बोलण्यातनं, भाषेतनं व्यक्त करता येत नाही, पण ते त्यांच्या आत आहे हे कळत असतं. ही दोघांची खूप मोठी सिमिलॅरिटी आहे, खूप साम्य आहे मोठं. त्याच्यामुळे आम्ही खूप काळापूर्वीपासूनच रवीला आम्ही छोटे काका म्हणायला लागलो. आणि एकूण काकांसोबत राहून त्याची एक काम करण्याची पद्धत, काकांचे मूड्स ओळखण्याची पद्धत किंवा एकूण कामं मार्गी लावण्याची पद्धत ही खूप एका विशिष्ट डिसिप्लिनने सुरू झालेली होती. आणि तरी सुद्धा काकांकडनं रवीने खूप आरडाओरडा खाल्लेला आहे. रवीच्या बरोबरीने मी खाल्लेला आहे आणि आमच्या बरोबर अनेक लोकांनी खाल्लेलं आहे. तर त्याच्यामुळे तर ते हळूहळू काकांनी जेव्हा विश्वास म्हणजे खरं सांगू का, असं असतं की खरं सायकोलॉजी असं सांगते की प्रत्येक पुरुषामध्ये एक बाईचाही अंश असतो आणि प्रत्येक बाईमध्ये एक पुरुषाचाही अंश असतो. तो कुठचा अंश कधी कोण कुठे कसा बाहेर येईल हे त्या परिस्थितीवर आणि त्या माणसाच्या कंडिशनिंगवर अवलंबून असतं. तेव्हा काका कधी खाष्ट सासरे आणि खाष्ट सासू व्हायच्या, किंवा कधी प्रेमळ आई आणि प्रेमळ बाप व्हायचे, आणि कधी तोडफोड भांडापितळ करणारी सून आणि मुलगा व्हायचे. हे फार अजब रसायन होतं काकांचं. आणि हे दिसायचं. आत्ता काका सासूच्या भूमिकेत, आत्ता काका सासऱ्यांच्या भूमिकेत आहे. आणि ते कुठचा मूड कॅरी करतायत त्याच्यावरनं, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं हे कळायचं. आणि हळूहळू ते आम्ही असं करतो वरून आपण असं करूयापर्यंत आले. तिथे असं कळलं की आपलं काहीतरी काकांना बरं वाटू लागलंय, म्हणजे काहीतरी एक विश्वास निर्माण झालेला आहे. आम्ही ते आपला हा एक प्रवास होता. तो रवीचाही झाला, तो माझाही झाला, तो असंख्य लोकांचा झाला असं. आणि साधारणतः मग त्यांचे काका असे होते की एखाद्या कामासाठी कॉल केला आणि समजा माझा फोन बिझी लागला, मी आविष्कारमध्ये नाही, माझ्या कामात आहे, तर ते एक रिंग पूर्ण झाल्यावर दुसरी, दुसरी झाल्यावर तिसरी, तिसरी झाल्यावर चौथी, नॉनस्टॉप कॉल करायचे. 15 मिस कॉल्स बॅक टू बॅक, 16 मिस कॉल्स बॅक टू बॅक, हे काकांचं असायचं. मी काकांना एकदा खूप शांतपणे प्रेमाने सांगितलं, हो काका, एकदा नाही घेतला, दोनदा नाही घेतला, तीनदा नाही घेतल्यावर तर तुम्ही करायला नको ना, कारण मी नाही घेत आहे म्हणजे मी काहीतरी आहे कामात, माझा एक कॉल चालू आहे किंवा माझं काहीतरी काम आहे, पण मला घाई आहे ना, मी थांबू शकत नाही. ते इतके, म्हणजे हा त्यांचा दृष्टिकोन होता. ते नाही थांबायला तयार, आणि ते थांबायला तयार झाले नाहीत म्हणून आविष्कारची ही प्रगती किंवा कन्सिस्टन्सी मेंटेन होऊ शकली. शेवटच्या काळामध्ये विशेषतः गेल्या वर्षी ते हॉस्पिटलाइज झाल्यापासून ते अगदी 9 ऑक्टोबर पर्यंत त्या महिन्याभरात माझे आणि काकांचे डायमेन्शन्स खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मला कळलं की काका नावाचा माणूस
एक वेगळा गृहस्थाश्रमी माणूस काय आहे. ते बेडवर होते, ते बेडरिडन होते, काही काळ ते बेशुद्ध होते, त्याच्यानंतर त्यांना पुन्हा शुद्धीत आले आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये राहायचं नव्हतं. मी एक गोष्ट सांगतो छोटीशी. हॉस्पिटलमध्ये एकदा एकाच दिवशी चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर, रोहिणीताई भेटायला गेले. अर्चना होतीच तिकडे, त्यांची सून. तर अर्चना त्यांना घेऊन गेली काकांना भेटायला. मग तेच त्यांनी चंदूला ओळखलं, रोहिणीताईंना ओळखलं, सचिनला ओळखलं. मग नंतर परत ते म्हणाले एक कोण आलंय. शुद्ध येत जात होती स्मृती, जरा वरखाली होत होती, असा तो एक काही दिवसांचा काळ होता. ते सगळे निघून गेल्यानंतर त्यांनी अर्चनाला असं विचारलं, हे सगळे मला भेटायला का आलेत, मला काही झालंय का. ते आयसीयू मध्ये होते. अर्चना म्हणाली नाही, तुम्हाला काहीच नाही झालेलं. मग ते इथे का आलेत, मी इथे का आलोय, इथे काय आहे, हे काय आहे. तर ती म्हणाली नाही, तुम्हाला आपण घरीच जायचंय आता लवकर, थोडंसं बरं नव्हतं म्हणून आणलं होतं. तर ते म्हणाले मी मेलोय का. तर अर्चना म्हणाली नाही, तुम्ही जिवंत आहात, मी समोर दिसते तुम्हाला, आजूबाजूला माणसं दिसत आहेत, ती सगळी नॉर्मल माणसं आहेत, तुम्ही जिवंत आहात. मग हेच तुम्ही सगळे मेलायत का, असं काकांनी विचारलं. आता हा फार गमतीशीर भाग आहे. आणि त्या काळामध्ये मी बऱ्यापैकी काकांना भेटत असे, वरचेवर भेटत असे घरी जाऊन. आणि अर्चनाने ऍक्च्युली काय झालं, अर्चना त्यांच्या सुनेपासून मुलीपर्यंतचा प्रवास झाला, पण तो त्यानंतर पुढे गेलेला प्रवासही होता, हा आम्हाला त्या काळात कळलं जिथे ती त्यांची आई झाली होती. आणि हा फार सुंदर प्रवास आहे अर्चनाच्या आयुष्यात. म्हणजे एक सून येते घरात, ती मुलगी होते आणि नंतर ती काकांची आई होते आणि त्या आईच्या ममत्वाने ती त्यांना सांभाळते आणि इतक्या सहजतेने इतकं छान ती त्यांना सांभाळत होती, त्यांना त्यांची स्पेस देत होती, त्यांची स्पेस ऑक्युपाय होणार नाही याची काळजी घेत होती. आणि तरीही ती म्हणजे आतून बाहेरून अतिशय स्मार्टली त्यांना जसं हवं तसं आयुष्य जगू देतानाही त्यांची काळजी, तिला जी गरजेची वाटत होती, ज्या तऱ्हेने व्हायला होतं त्या तऱ्हेने ते सगळं ती करत होती शेवटपर्यंत. आणि फार सुंदर प्रवास आहे हा, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो. तर त्या काळात मी गेलो की मी काकांना चिडवत होतो खूप, काहीतरी जोक करून हसवत होतो. मग त्यांच्याकडनं मी कबूल करून घेतलं होतं की तुमचा सगळ्यात जास्त लाडका दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आहे ना. तर ते म्हणायचे हो. मग मी म्हणायचो अजित भगत तुमचा सगळ्यात आवडता नट आहे ना. तर ते म्हणायचे हो. मग विश्वास वर तुमचं फार प्रेम नाहीये ना. तर ते म्हणायचे आहे आहे, असं सगळं चालू होतं. आणि मी म्हणायचो काका सगळं जाऊ दे, सगळ्यात जास्त लाडका तुमचा मी आहे ना. तर ते हो असं म्हणाले आणि असा हात आपटला. आणि मी म्हटलं माझ्यापेक्षा पलीकडचं प्रेम तुमचं अर्चनावर आहे की नाही. होय होय असं केलं. आणि मग मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून बसत होतो. असं 2-3दा केलंय. माझे एक रिग्रेट्स होते की दुबेजी शेवटच्या काळात जेव्हा आजारी होते आणि हॉस्पिटलाइज्ड होते, अराउंड 3-3.5 महिने साधारणतः, मी त्यांना कधीच बघायला गेलो नाही, कारण मला त्या अवस्थेत दुबेजींना बघायचं नव्हतं. मला खूप लोकांनी सांगितलं, खूप मित्रांनी सांगितलं की जा, ते छान आहेत दुबेजी, फार सुंदर आहेत, शुद्धीत नाही आहेत, पण ती इतके छान ठेवलेलं आहे हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनी आणि सगळे त्यांना बघायला जात आहेत येत आहेत आपल्याच. मी म्हटलं मला नाही बघायचंय, ते नळ्या बेळ्या घातलेल्या दुबेजींना बघायचं नाही, मला ती मेमरी नको आहे. हे रिग्रेट्स होतेच माझ्या मनात. मला काकांच्या वेळेला पहिल्यांदा जाताना ही बाकबुक होती. मी खूप दिवस त्यांना आतमध्ये जाऊन भेटलोच नाही आयसीयू मध्ये. पण फायनली आय डिसाइडेड नाही, मला आता मी त्यावेळेला चूक केली आहे, आता मला ही चूक नाही करायची, म्हणून मी जाऊन भेटायला लागलो. आम्ही त्यांच्या छातीवर डोकं ठेवून बसत होतो. मग ते माझ्या डोक्यावरनं हात फिरवत असत, ते पाठीवरनं हात फिरवत असत. आणि मग मी त्यांना म्हणजे असं मिनिटाच्या मिनिटं, अर्धा तास मी असा बसून राहिलेलो आहे. आणि खरं सांगायचं तर माझ्या पिढीपर्यंत आई वडिलांचं प्रेम हे स्पर्शाचं प्रेम आपल्याला कमी मिळालेलं होतं. माझ्या आई वडिलांच्या जनरेशन पर्यंत स्पर्शाचं प्रेम हे थोडं आखडता हात घेऊन असायचं मेजॉरिटीने, म्हणजे असेल अनेक लोकांना, पण ती एक पद्धत होती त्या काळच्या पालकांची. पण त्या गेल्या शेवटच्या 1 महिन्यामध्ये मला हे जे स्पर्शाचं प्रेम मिळालं ते मला काकांचं तर मिळालं, पण हे सगळ्यांचं जे स्पर्शाचं प्रेम राहिलेलं आहे आई वडिलांचं माझ्या आयुष्यात, कारण ते लांबून लांबून प्रेम करत होते. तर ते सगळं भरून पावल्याचं मला सुख मिळालं, समाधान मिळालं, जे काही मिळालं ते.
आणि मी त्याने तृप्त झालो फार. आणि असं मी वरचेवर करत असते. मग त्यांच्याबरोबर मी एक सेल्फी काढला, तो त्यांनी काढू दिला आणि छान स्माईल केलं. आणि असं खूप काही काही त्या महिन्याभरात खूप अशा काही गोष्टी झाल्या की ज्याच्यामुळे ती असलेली अटॅचमेंट जाणवायला वेळ लागला मला, पण काकांच्या मनात असलेलं प्रेम पोहोचत होतं. जसं की अनेकदा ते माझ्यावर चिडलेत की तुझंही सगळं आयत्या वेळेलाच आहे, तूही रवी सारखंच करणार, रवी सुद्धा तसाच आणि तू सुद्धा तसाच, सगळं तुम्हाला आयत्याच वेळेला करायचं असतं, आदल्या रात्री जागूनच करायचं असतं. आणि फार त्यांची घालमेल होत असे आणि खूप आरडाओरडा करायचे ते आणि खूप अंगावर यायचे ते. आणि आम्ही अर्थात ते अंगावर यायचे ते प्रेमाने येतात आणि ते कशासाठी येतात आणि आपण काय चूक केली हे कळत असायचं, ते आवडायचंही. पण ते होतं आता आमचा स्पीडच असा आहे की आता काय करणार. म्हणजे त्यांनी एकेकाळी पूर्ण वेळ नोकरी करून रिटायरमेंट पर्यंत पूर्ण नोकरी करून त्यांनी नाटकाची कामं केलेली आहेत, संस्थात्मक कामं केलेली आहेत, क्रिएटिव्ह कामं केलेली आहेत. ते आम्हाला शक्य होत नव्हतं. आम्हाला ते संध्याकाळीच मिळायचं किंवा 7-7:30ला येतो सांगून कधी कधी 8:30-9 व्हायचे, 9:30-10 व्हायचे जेव्हा काम असेल तेव्हा. तर हे सगळे गोंधळ आम्ही घालायचो. पण कधी कधी असं वाटायचं काका जरा अतिरेक करतात, एवढं काय जरा आजचं उद्यावर गेलं तर. पण आता असं वाटतं झालं हे दिस इज व्हॉट वी आर मिसिंग. पण ऍक्च्युली आम्ही मिस करत नाही आहोत. याचं कारण ते आवाज अजूनही कानात घुमताय की आत्ता काका काय म्हणतील किंवा काय म्हणाले असते. म्हणजे काकांची आणखीन एक गंमत सांगतो मी तुम्हाला. पुण्याला तेव्हा ते शिफ्ट झालेले होते काही काळासाठी, त्यांच्या मुलाची नोकरी पुण्यात होती आणि त्याच्यामुळे धनंजय, अर्चना, मुलं आणि काकडे काका सगळेच पुण्याला शिफ्ट झाले होते. आणि त्याच वर्षी काका इथे होते आधी पार्ल्यात, त्यांचं जेव्हा घर होतं, आता सांताक्रूजला शिफ्ट झाले, पण पार्ल्यात जेव्हा घर होतं तेव्हा ते इथेच राहत होते. आणि ते म्हणाले मी पूर्ण वेळ पुण्यात येणार नाही, माझं काम इथे, आविष्कार इथे, मी इथेच राहणार. ते येत असत. ते येता जाता असं झालं की त्यांच्या बोटाला ना नखुरडं झालं आणि ते त्यांना आयुर्वेदाची प्रचंड माहिती होती, त्यांना 16 भाषा बोलता येत होत्या. ही काकांची आणखीन एक गंमत आहे. तर ते सगळे त्यांनी घरच्या घरी उपचार केले, पण ते डॉक्टरकडे गेले नाही. आणि नंतर असं दिसलं की ते जखम वाढते. तर आम्ही धनंजयला फोन केला आणि अर्चनाला की ती जखम वाढली आहे आणि ते काही इथून निघायला म्हणत नाही, तर तुम्ही या आणि त्यांना घेऊन जा. आम्ही सांगतोय तर ते ऐकत नाहीये. तर ते आले आणि घेऊन गेले. तेही जायला तयार नव्हते, पण फायनली ही हॅड टू गो. तिकडे गेल्यानंतर धनंजयला परदेशी जावं लागलं आणि अर्चना, मुलं आणि काका एवढेच होते. आणि फायनली त्यांना तो भाग ऑपरेट करावा लागला. म्हणजे तो भाग, बोटाचं एवढं पेर जे होतं ते काढायला लागलं एका, कारण ते त्याचं गँग्रीन मध्ये रूपांतर व्हायला लागलं होतं आणि तो भाग पटकन काढला. आणि त्याच्यानंतर ही वॉज फाईन. त्यांना हेवी डायबिटिक होते, ब्लड प्रेशर होतं. काका म्हणायचे मी 1760 रोगांचा आगर आहे माझ्यामध्ये. तर ते अनेक आजार होते, पण तुम्ही असं बघाल तर तुम्हाला जाणवणार पण इतकं ते त्यांची चालण्याची ऐट आणि तोरा आणि रुबाब असा होता की तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेज मधनं ते कधी असे थकून बसलेत, मला काय होतंय हे कधी त्यांचं पाहिलेलंच नाही. हे फक्त शेवटच्या 1 महिन्यात पाहिलेलं आहे. तर झालं असं की त्याच काळात फेस्टिवल होता आविष्कारचा दरवर्षीचा. आणि ते तिकडनं म्हणजे साधारण आपण एक्सप्रेस वेला लागलो, मुंबई पुण्या एक्सप्रेस वेला, की साधारण आपण 150-200च्या टॉप स्पीडने जेव्हा गाडी जाते, ह्या स्पीडने ते सतत फोन करत असत रवीला, ह्याचं काय झालं आणि त्याचं काय झालं आणि त्याचं काय झालं. तर तो म्हणायचा काका इथे होते ते बरं होतं रे, एवढे फोन तरी येत नव्हते, संध्याकाळी भेटले की काही गोष्टी तरी सांगता येत होत्या, ते तरी फोन वाचायचे. आता पुण्यात येत एवढे फोन करतायत ते की आता श्वासच घ्यायला देत नाहीयेत. म्हणजे ह्यांचे फोन घेऊ की मी कामं करू. फायनली फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी त्यांनी असा हट्ट धरला अर्चनाकडे, काय वाटेल ते झालं तरी मला जायचं आहे आज पुण्याहून मुंबईला. तिने धनंजयला फोन केला, तो परदेशात होता. धनंजय म्हणाला त्यांना घेऊन जा, त्यांना जे होईल त्याची जबाबदारी माझी. अर्चना म्हणाली अरे मला भीती वाटते, रस्त्यात जाता येता काही झालं तर मी काय करणार. तो म्हणाला घेऊन जा, जे व्हायचं ते होईल आणि मी तुला पुढचं सांगतो, त्यांना काही नाही होणार, तू घेऊन जा. अर्चनाने घरी निघताना बघितलं तर त्यांची शुगर शूट झालेली होती दुपारी निघताना. संध्याकाळी यशवंत नाट्य मंदिरला पहिला प्रयोग होता आणि आविष्कारच्या फेस्टिवलचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. तिकडे आल्यावर शुगर चेक केली, शुगर नॉर्मल होती. मी काही अतिशयोक्ती करत नाही. कार्यक्रम झाल्यावर रात्री परत घरी गेले, ते शुगर वाढलेली होती. हे होते काकडे काका. हे अनुभव बरं त्यांना ह्याच्याबद्दल मी अनेकदा जेव्हा काही सांगायला गेलो ना, ते इतक्या अंगावर येत असत ना,
मग नंतर मी म्हणायचो की आता ते येत आहेत अंगावरनं, नो प्रॉब्लेम. पुढच्या वेळेला मी सांगतानाच इतका ठणकावून त्यांना सांगेन की हे नाही करायचं काका, दौऱ्यावर जायचं नाही या काका. मी इतक्या ह्याच्या पलीकडे आवाज चढवून त्यांच्याशी बोलत असेल, तरच ते ऐकतील किंवा त्यांचा जोर कमी होईल आणि ऐकायला लागेल त्यांना, अशी काहीतरी जाणीव होईल त्यांना. पण ते काका होते, म्हणजे ते काही ह्या सगळ्याला भीक घालणारे नव्हते. ते एवढे मोठे ड्रामा मास्टर होते. आमचे ड्रामा त्यांच्यासमोर काय हो, चिरूट मिरूट होते, त्याला काही अर्थ नव्हता. ते ड्रामा किंग होते. त्यांनी एवढा मेलो ड्रामा केलेला, इतक्या लोकांनी बघितलेला आहे की म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही इतका मेलो ड्रामा. मी म्हटलं ना तुम्हाला, मला असं वाटलं बसल्या बसल्या काकांना हार्ट अटॅक आला, असे बसलेत, अरे बापरे असं करून त्यांनी जो काही आवाज काढला, म्हणजे बाजूला 2 जण होते, ते बघायला आले काय झालं म्हणून. पण मी 1 सेकंड फक्त समोरच्या खुर्चीत बसलो आणि मी फक्त असं बसलो, ह्याच खुर्चीच्या समोर मी असं बसलो आणि एवढंच फक्त बघत होतो त्यांच्या डोळ्यात. काका तुम्ही काहीही केलं तरी मला खरंच जमणार नाहीये, आत्ता आपण दुसरा ऍक्टर बघूया, ठीक आहे. आणि मी बाहेर गेलो. त्यांचे झाले लगेच फोनाफोनी सुरू, तू आहेस का, तू आहेस का, तू आहेस का, सुरू. ही वॉज बॅक टू नॉर्मल. म्हणजे तुझं आता तू झक मार, मला तुझ्याशी कर्तव्य नाही, मला नाटक करायचंय. म्हणजे ही वॉज नॉट क्रुएल ऍट ऑल, बट ही वॉज प्रॅक्टिकल. ठीक आहे, तुला नाही जमत आहे ना, ठीक आहे, मला जेल करायला 5 मिनिटं गेली, 6व्या मिनिटाला ही वॉज ओके, ही वॉज आउट ऑफ इट. आणि सोल्युशन सेंट्रिक डोकं असतं ना, हे कायम त्यांचं राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जरी उमगलेले गांधीच्या वेळेला मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जवळपास प्राण असा रोखून धरलेला होता. 2 ऑक्टोबरचा पहिला प्रयोग त्यांना माहित होता. आम्ही फेसबुक लाईव्ह वरून त्यांना दाखवला. अर्चना आली होती प्रयोगाला आणि अर्चनाने तो शूटही केला आणि तिकडनं थोडंसं फेसबुक लाईव्ह करून त्यांना दाखवला. त्यांच्या घरी एक तालीम सुद्धा केली होती आम्ही. ते आजारी होते, पण त्यांच्या आसपास बसून आम्ही एक वाचनाची तालीम त्यांच्या घरी केलेली होती की ते इथे येऊ शकत नाही तर आम्ही तिकडे जातो. 5 तारखेला नाशिकला कार्यक्रम होता कुसुमाग्रज प्रतिष्ठानला. ते म्हणाले मी नाशिकला येतोय, किती वाजता निघायचं, ही त्यांची तयारी होती. तोही कार्यक्रम झाला, त्याचा रिपोर्ट सुद्धा त्यांनी घेतला. म्हणजे मधल्या काळात ते बोलू शकत नव्हते, आयडेंटिफाय करू शकत नव्हते, पण ते परत करू लागले होते. घरी आल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी त्यांनी ओळखायला सुरुवात केली, शब्द फुटायला लागले आणि स्मृती जी खूप वरखाली होत होती ती खूप स्थिर झाली. आणि 5 तारखेची तयारी करत होते. 5 तारखेचा सगळा रिपोर्ट घेतला त्यांनी. 9 तारखेला ही सेड बाय बाय टू अस. म्हणजे असा रोखून धरला होता प्राण की हे शेवटचं प्रोडक्शन माझं ऍक्टिव्हली. पण ह्याच्या पुढे सुद्धा आविष्कारची जी ही नाटकं आमच्या हयातीपर्यंत, आम्ही हयातीत असेपर्यंत, मी काय रवी काय हयातीत असेपर्यंत होतील, त्याचे निर्मिती सूत्रधार अरुण काकडे हेच असणार. ह्याचं कारण असं आहे की त्याच प्रेरणेतनं आम्ही काम करतोय. आम्ही संस्था उभी नाही केली, आम्ही उभ्या होत असलेल्या संस्थेत, उभ्या झालेल्या संस्थेत आम्ही येऊन काम करतोय. संस्था उभी त्यांनीच केलेली आहे आणि वर्षानुवर्ष ही धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. तर हे निर्मिती सूत्रधार अरुण काकडे आमच्या शेवटपर्यंत तेच असणार. त्याच्या पुढच्या पिढीने काय करायचंय ते त्यांनी ठरवायचं. पण हे नाव नाही तर ते आविष्कार अपूर्ण आहे. एक सर्कल कसं पूर्ण झालंय. आधी 1 वर्ष फार बिकट होतं 2008 आविष्कारसाठी. त्या वर्षी आधी तेंडुलकर गेले, चेतन गेला आणि जयदेव सर गेले. काका गेले त्याच्या 1.25 वर्ष आधी सुलभाताई गेल्या. म्हणजे एक अख्खी फळी ज्यांनी या संस्थेची निर्मिती केली, रचना केली, पाया घातला आणि त्याची वर काय म्हणतात एक इमले उठवले, अशी एक अख्खी पिढी आता आमच्या समोर नाहीये. आणि आता आम्हाला ती जबाबदारी खूप छान पद्धतीने राबवायची आहे, पेलायची आहे. तुलना होत राहील, पण ठीक आहे, म्हणजे तुलना होत राहीलच. आणि ती त्याला आमचं बेस्ट ऑफ द बेस्ट एफर्ट्स त्यात घालून ही संस्था खूप खेळती ठेवायची आहे, प्रयोगशील ठेवायची आहे. आणि यातनं पुढच्या पिढ्यांमध्ये जो मागच्या पिढ्यांकडून आलेला वारसा आहे तो पोहोचवायचा आहे. आणि ते जे कोणी आहेत ज्यांना नवीन काही करू पाहायचं आहे त्यांनी पहिल्यांदा इथे येऊन करावं. ह्याच्यासाठी एक वेलकमिंग बॉडी लँग्वेज आमची ठेवायची आहे किंवा एक थॉट प्रोसेस मोकळी आणि खेळती ठेवायची आहे. ही जबाबदारी आहे
एवढंच मला या निमित्ताने बोलावं असं वाटतं. खूप बोलतोय मी, आय एम सो सॉरी. अतिरेकी बोललो असेल तर माफ करा मला. पण तर हे आहे म्हणजे गंमत आहे ही. आणि ही गंमत म्हणजे ही एका प्रक्रियेची गंमत आहे. प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी असू शकतात, चुका असू शकतात. म्हणजे काकडे काकांवरही खूप लोक अजूनही आरोप असं नाही म्हणतायत, पण हसत खेळत म्हणतात की छबिलदासच्या काळात सुद्धा तिथे एक चार्ट असायचा काकडे काकांच्या टेबलवर ऑफिसमध्ये, की ह्या तारखा आविष्कारच्या, ह्या अमुकच्या. आणि समजा कोणी प्रयोग मागायला गेलं आविष्कारमध्ये, दुसऱ्या संस्थेचे लोक, आणि तारीख रिकामी दिसली की काका म्हणायचे, अरे नाही, ही तारीख गेली, आविष्कार. असं काका करत असत. आता आपल्या संस्थेसाठी कोणी असं करेल? म्हणजे ह्यात काही वाईट काय आहे, चुकीचं काय आहे? प्रत्येक जण करणार आपल्या संस्थेसाठी. पण त्याच काकांनी इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या, इतर संस्थांची नाटकं इथे येऊन त्याचे प्रयोग व्हावेत, किंवा बाहेर काम करणारे चांगले दिग्दर्शक आहेत त्यांना या मंचावर आणा, त्यांना इथे काम करायला बोलवावं, त्यांना संधी द्यावी, हा सुद्धा एक दृष्टिकोन सातत्याने ओपन ठेवलेला आहे. किंवा आम्ही कोणी त्यांना सजेस्ट केलं तर त्यांनी ते वेलकम केलेलं आहे. सो असं एका तऱ्हेची एक कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी असते ना. मला अजूनही खरंच प्रश्न पडतो, मला काका माहिती आहेत का, मला कळलेत का, ते नक्की कसे होते हे कळलंय का? तर ते एका अँगलने कळतात असं वाटतं, पण तेव्हा दुसरा एक अँगल असतो, तो अजूनही धड कळलेला नाही असं वाटतं. तर अशा अनेक गोष्टी आहेत. 70व्या 75व्या वर्षी ते कम्प्युटर शिकले, आणि त्याच्यानंतर ते असे अर्चनाने त्यांना इतक्या सोप्या गोष्टी सांगितल्या शिकण्याच्या, की ते इझिली फेसबुक आणि इन्स्टा आणि या सगळ्यावर इतके छान वावरायला लागले होते की असं वाटत होतं की अरे बाबा आपले फारच आधीपासून माहिती आहे ना सगळं. ते आत्ता शिकले आणि आत्ता त्यांनी असं ग्रॅप केलेलं आहे. किंवा 75व्या वर्षी आविष्कारने जेव्हा फेस्टिवल केला, फार छान गोष्ट आहे, फार छान आठवण आहे. मी ही ऐकलेलीच आहे आणि ही खरी आहे की त्या वर्षी काकडे काकांना ट्रिब्यूट किंवा सॅल्यूट म्हणून वर्षभर आविष्कार फेस्टिवल करेल असं ठरलं काकांच्या 75व्या वर्षी. आणि 12 नाटकं करायची. दर महिन्याला एका नाटकाचं एक नाटक ओपन करायचं, नवं नाटक. तर असं झालं की ते सगळे कमिटी मेंबर सगळे बसले आविष्काराचे, आणि मी एक नाटक करेन, मी हे करेन, मी ते करेन, मी या महिन्यात करेन, असं करून 10 नाटकं झाली नक्की. आता 2 राहिली. त्याच्याबरोबर दुबेजी तिकडे पोहोचले. काय झालं, कसली चर्चा चालली, तर त्यांना सांगितलं की असं आहे, आणि काकडे काकांच्या 75च्या निमित्ताने त्यांना सॅल्यूट म्हणून 12 नाटकं करायची, दर महिन्याला एक नाटक. तर आता 10 झाली आहेत, आणखीन 2 आम्ही ठरवतोय. तर दुबेजी म्हणाले, काकासाठी मी 4 नाटकं करणार या वर्षभरात, 4 महिन्यात 4 नाटकं. आणि दुबेजींनी ती केली. म्हणजे 14 नाटकं झाली 12ची. आता हे लव्ह अँड हेट रिलेशनशिप असतं ना. म्हणजे त्या दोघांमध्ये सुद्धा प्रचंड प्रेमही होतं, आणि जेव्हा वादविवाद होत असतील तेव्हा इतके प्रकोपाचे आणि टोकाचे वादविवाद होत असतील की असं वाटायचं आता उद्यापासून काही हे तोंड बघणार नाही. पण काका कोणाला सोडत नाही. ते दुबेजी असोत की तेंडुलकर असोत की आणखीन कोणी असो, ते काका परत त्यांना प्रेमाने सगळं इमोशनल ब्लॅकमेलिंग करून, सगळा मेलोड्रामा करून परत घेऊन येणार. आणि काम नाटक सुरू राहिलं पाहिजे. मी कवीपणा घेईन, मला फरक नाही पडत, माझ्या जीवाला लागत नाही, मला अंगाला टोचत नाही, नाटक सुरू राहिलं पाहिजे. असं करून ते काकांनी 50 वर्षाचा हा काळ आणि त्याच्या आधीची 20 वर्ष, आणि एक काय असतं, खूप स्ट्रगल केलेली माणसं खूप भूतकाळात राहतात. जसं अर्चनाने सुद्धा आज म्हटलंय की अमका वाचल्यानंतर अनेक गोष्टी कळल्या की त्यांच्या लहानपणी काय झालंय आणि कसं झालंय. तोपर्यंत त्यांनी कधीच सांगितलं नव्हतं. आम्हाला माहित नव्हतं, अर्चनाला माहित नव्हतं, धनंजयला माहित नव्हतं. अनेक गोष्टी त्या त्यांच्या बालपणातल्या, ते त्या अर्थाने कधी रमणारच नव्हते. आणि ते सतत आज आणि उद्या असंच पाहणारे होते, आज उद्या आणि परवा. ते परवा काल हे त्यांच्या खिचगणतीत नव्हतं. जेव्हा त्यांच्या डोक्यावर बसले, त्यांचे श्रीकांत लागू नावाचे मित्र, सुनील कर्णिक नावाचे आपले संपादक आणि लेखक, हे जेव्हा इथे येऊन बसायचे सुनील कर्णिक काकांच्या समोर,
आणि रोज एकच प्रश्न विचारायचे, काका किती झाले लिहून. सुनील कर्णिक किती शांतपणाने बोलतात तुम्हाला माहिती, काका किती लिहून झालंय. अहो तुम्ही सांगा त्यांना, तुम्ही लिहून घ्या, ते सांगतील. मी म्हटलं माझी सगळी तयारी आहे, मी तर रेकॉर्ड करायला तयार आहे, ते म्हणतील ते आणि मी शब्दांकन करतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी करायला हवं. सुनील कर्णिक आठवड्यातनं 2दा येऊन बसायचे फक्त एवढ्याचसाठी. काय त्यांचं म्हणणं होतं, ते सुनील कर्णिकही तसेच आहेत की लोकांनी लिहावं म्हणून हे झिजतात, हे सतत लोकांच्या मागे लागतात, सतत काहीतरी डोक्यात किडे सोडत राहतात. हा एक विषय आहे, हा एक विषय आहे, अमुक एक आहे आणि तुम्ही लिहा. तसं ते काकांच्या डोक्यावर बसले. श्रीकांत लागू नावाचे काकांचे खूप जुने मित्र, ते त्यांच्या डोक्यावर बसले आणि अनेक जण त्यांच्या मागे लागले आणि तेव्हा अमका लिहून झालं. दुर्दैवाने आम्ही तसे मागू लागू शकलो नाही काकांच्या. अदरवाईज अमकाचा दुसरा भागही कदाचित आला असता आणि आणखीन एक महत्वाचा दस्तऐवज आपल्या पदरी पडला असता. पण खूप साकल्याने आणि सातत्याने काम करणारा असा एक माणूस अनेक काय म्हणतात संस्थांना, अनेक कार्यकर्त्यांना, कलेतल्या कार्यकर्त्यांना जन्म देत असतो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे. काकांनी तसं केलंय हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि त्या एक खांब वारकरी होई तसा काकांच्या त्या वारीमध्ये आमच्या खांबाचाही वारकरी होईल अशी आशा आहे. अजून आम्ही खांबच आहोत बहुतेक, ती वारकरी होण्याची प्रक्रिया अजून व्हायची आहे पूर्ण, पण पोहोचायचं तिथेच आहे. त्याच्यामुळे काकांच्या आठवणींसह ही वारी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. क्या बात आहे सर. 1.25 तास तुम्ही सगळा आविष्कार आणि काकडे काका आणि आविष्कारचा जवळजवळ 3 पिढ्यांची माहिती तुम्ही सांगितली. 1.25 तास बोलताय आपण, इतकं मस्त वाटत होतं हे ऐकायला. असेही क्षण आले ऐकत असताना डोळ्यात पाणी आलं आणि ते सगळे क्षण तुम्ही अनुभवलेले आहेत. सर, आविष्कारची आता या पुढच्या वाटचालीमध्ये काय काय नवीन उपक्रम आम्हाला बघायला मिळणार आहेत जेव्हा हे सगळं पॅन्डेमिक आणि संपेल तेव्हा? काही नजरेसमोर आहे? निश्चित आहे. खरं तर 2021 मध्ये आविष्कारची 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 51वं लागतंय. पण दुर्दैवाने यावर्षी म्हणजे येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये नेहमीसारखा फेस्टिवल होऊ शकणार नाही. त्याचं एक मर्यादित स्वरूप असेल आणि तो कदाचित एका डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आम्ही सादर करू. त्याचं पब्लिसिटी प्रमोशन आधीपासून करू. आणि भूपेंद्र देशमुखने OVT नावाचा एक प्लॅटफॉर्म, डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, भूपेंद्र आणि अर्चना केळकर देशमुखने, ज्यावरून अलीकडेच 2 ऑक्टोबरला उमगलेले गांधीचा प्रयोग झाला होता. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर त्याच वेळेला त्यानेच असं म्हटलंय की तुम्ही यावर्षी जर करणार नसाल फेस्टिवल, थिएटरमध्ये शक्य नाहीये, पण तुम्ही गॅप कशाला घेता, आपण याच प्लॅटफॉर्मवरून करू. आणि मग तिकडनं परत प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे एका तऱ्हेने काकांनी भूपेंद्रच्या डोक्यात एक प्रकाश टाकला आणि त्याने आमच्याकडे टाकला की फेस्टिवल थांबवायचं नाही. मग आता काय पद्धतीचा यावर्षीचा फेस्टिवल करायचा ह्याचा आम्ही एक विचार करतो आहोत आणि त्याचं लवकरच एक काही थॉट प्रोसेस पूर्ण झाल्यावर आम्ही ते जाहीरही करू. पण पॅन्डेमिकच्या नंतर किंवा हे सगळं जरा जग सुरळीत झालं, आयुष्य सुरळीत झाल्यानंतर नाटकाची वर्कशॉप्स पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. त्या जागे जी आविष्कारला जी जागा हवी आहे त्याच्या संदर्भातली बाकीची प्रक्रिया थोडी आणखी मार्गी लागायची आहे. त्या वास्तूची डिझाईन्स आणि हे सगळं ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे की काय पद्धतीने वास्तू आपल्याला ती बांधायची आहे, तिथे काय काय सोयी सुविधा असल्या पाहिजेत आणि काय पद्धतीचं थिएटर, काय पद्धतीच्या इतर भाग त्या वास्तूचे असले पाहिजेत. आणि खरं तर 50व्या वर्षी म्हणजे येत्या फेब्रुवारी पासून आम्हाला एक वर्षभर आविष्कारचं 50शी सादर करायची होती. की भारतातली अशी एकमेव संस्था आहे जिने 50 वर्ष सातत्याने काम केलंय. त्यामुळे आमचा एक असा उपक्रम होता की आजवरच्या आविष्कारच्या नाटकांमधली काही महत्वाची नाटकं जी रिव्हाइव्ह करायची आजच्या दिग्दर्शकांकडून. म्हणजे विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, विश्वास सोनी, अजित भगत आणि आणखीन काही तरुण दिग्दर्शक
यांच्याकडनं जी आविष्कारची आतापर्यंतची महत्वाची नाटकं आहेत त्याची रिवायवल्स करायची नवीन संचयामध्ये आणि नवीन पद्धतीने, आणि काही नवीन नाटकं करायची. आणि फक्त नाटकं नव्हे तर त्याच्यात साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, चर्चात्मक कार्यक्रम असं दर महिन्याला 4 ते 5 दिवस असं 12 महिने करायचं. आता हा अख्खा कार्यक्रम आम्हाला 2022 मध्ये करायला लागेल. तर त्याच्यामुळे त्याची तयारी आता आम्हाला सुरुवात करायला लागेल. म्हणजे याची तयारी ऍक्च्युली गेल्या वर्षी आम्ही सुरू केलेली होती. मार्च मध्ये आमची फायनल एक मिटिंग होऊन आम्ही कामं डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात करणार आहोत. आणि तेवढ्यातच हे कोरोनाचं संकट आलं, लॉकडाऊन सुरू झाला आणि मग सगळंच खोळंबून राहिलं. आमची ठरलेली तारीख होती ती आम्हाला मिटिंग कॅन्सल करायला लागली. पण आता हळूहळू आम्ही त्याला मार्गी लावू, कारण त्याच्यासाठी एक मोठ्या प्रमाणात फंडिंगची गरज पडणार आहे. आणि मी एक गोष्ट ऐकली आहे महर्षी कर्व्यांची, जी अनेकांनी केली आहे, पुढे सुद्धा काकडे काकांनी सुद्धा केलेलं आहे, की महर्षी कर्व्यांनी आश्रमासाठी, आश्रम सुरू करण्यासाठी, स्त्रियांचा आश्रम सुरू करण्यासाठी घरोघरी जाऊन देणग्या मागायला सुरुवात केली झोळी घेऊन. आणि एका घरी ते गेले तर त्यांनी दरवाजा वाजवला, आतून एक गृहस्थ आले. त्यांनी सांगितलं काय होय, तर महर्षींनी सांगितलं की असं असं माझं आहे करायचं प्लॅन, तर त्याच्यासाठी मी देणगी मागायला आलेलो आहे. आणि हात पुढे केला तर ते गृहस्थ त्यांच्या हातावर थुंकले. तर महर्षी कर्व्यांनी तो हात घेतला, तो मागे केला आणि दुसरा हात, ते म्हणाले आता या हातात देणगी द्या. इथे थुंकला, आता या हातात देणगी द्या. अशाही पद्धतीने किंवा इतर अनेक आर्थिक दृष्ट्या ज्या वेगवेगळ्या संस्थांकडनं देणग्या येतात अशा संस्थान चालकांना जाऊन भेटणं, कॉर्पोरेट्समध्ये जाऊन भेटणं आणि त्यांच्याकडनं एक फंडिंग जमा करून आणि सर्वसामान्य आपल्यासारखे आम्ही आणि तुम्ही आणि आपल्यासारख्या नाट्यरसिकांना आवाहन करून एक आर्थिक त्याचा एक काय म्हणतात त्याचं व्यवस्था उभी करणं आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्था उभी करणं हे एक मोठं काम आहे. अशा तऱ्हेचा फेस्टिवल करायचा असेल तर आम्ही खूप लोकांना ऑलरेडी संपर्क करायला सुरुवात केली होती, पण ते आता परत सुरू करायला लागेल नव्याने, कारण तो आता 1 वर्षाने पुढे गेलेला आहे, पण त्याची तयारी मात्र वेळेत व्हावी लागेल. आणि हा ट्रिब्यूट आविष्कारला आहे, हा ट्रिब्यूट आविष्काराशी संबंधित सर्वांना आहे. म्हणजे अरविंद देशपांडे, तुम्ही बघा सुलभाताई या भारतातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक, पण त्यांनी स्वतःच्या अभिनय कारकिर्दीला बाजूला ठेवलं आणि संस्थात्मक कामाला जास्त वेळ दिला. चंद्रशाला, प्रेमाताई साखरदांडे, सुलभाताई ह्यांनी किंवा भाऊ म्हणजे माधव साखरदांडे ह्यांनी चंद्रशालेची जी एक लहान मुलांसाठीची विंग, चंद्रशाला ही विंग सुरू केली, त्याचा खूप मोठा दीर्घकाळ होणारा परिणाम असतो. त्या सगळ्यांना हा ट्रिब्यूट आहे. चेतन आहे, जयदेव सर आहेत, म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी मिळून ही संस्था मोठी केलेली आहे. आणि आमच्या सोबत आहेत प्रदीप मुळे आहेत, शफात खान आहेत, त्याच्यानंतर अजित भगत आहे, विश्वास सोहनी आहे, चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, ही सगळी ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहेत. त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन, पुढच्या पिढ्यांना एकत्रित घेऊन अशा पद्धतीचा तो फेस्टिवल 2022 साली करण्याचा आमचा मानस आहे. त्याची आता तयारी सुरू होईल. आणि सातत्याने करण्याची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या कलात्मक प्रशिक्षण कार्यशाळांची सुद्धा आम्हाला सुरुवात करायची आहे. पण अर्थात त्याला आणखीन काही काळ जायला लागेल. जेव्हा हे संकट खऱ्या अर्थाने त्याचं निवारण झालं असं लक्षात येईल, तेव्हाच या सगळ्या गोष्टी करता येतील. तोपर्यंत फक्त ते पेपर प्लॅनिंग राहील. पण ते हळूहळू आमच्या डोक्यात एक काही चित्र आम्ही तयार करतो आहोत आणि त्याच्या मागे लागतो. या सगळ्या भविष्यातल्या योजना लवकरात लवकर साकार होवोत अशी नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. थँक्यू. आणि एक माझी प्रार्थना, आपले सगळ्या संस्थांना काकडे काकांसारखा मोठा आधारस्तंभ मिळाला तर किती छान होईल. मेधाताईंचं मला वाटतं कनेक्शन आले. हॅलो, मेधाताई असं म्हणाल्या की सगळ्या संस्थांना काकडे काकांसारखा सूत्रधार मिळू अशी ही एक प्रार्थना करते. बिलकुल त्याचे ते म्हणजे अगदी योग्य शब्दात बोललात. अगदीच सर, मनापासून आभार मानते मी तुमचे. आज म्हणजे प्रश्न विचारला 1974 पासूनच्या आविष्कारचा, आणि तुम्ही शब्दशः आविष्कार आणि काकडे काका आमच्या नजरेसमोर उभे केले.
मनापासून आभार मानते मी तुमचे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने सुद्धा. इतका वेळ ही मुलाखत चालली आहे आपली, तरी सुद्धा अजूनही 90 लोकांपेक्षा जास्त लोक बघतायत. आणि अर्धा तास आपला पुढचा राखून ठेवलेला असतो, जो कधीच अर्धा तास आपल्याला पुरत नाही. आणि आज तर विषय होता आविष्कार आणि काकडे काका. त्यामुळे आजची मुलाखत ऐकून, आजचं तुमचं बोलणं ऐकून मला खात्री आहे आमचे सगळे रसिक तृप्त झालेले असतील. थँक्यू. ही काकांच्या कारकिर्दीची किमया आहे, आविष्कारची किमया आहे. आणि म्हणूनच गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांनी एकत्रित, काकडे कुटुंबीय, अर्चना आणि कुटुंबीय आणि आविष्कार परिवार, आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं होतं की काकांच्या श्रद्धांजलीची एकही सभा करायची नाही. आपण फक्त नाटक करत राहूया. आपण नाटक करत राहणं हेच काकांना जिवंत ठेवणं आहे आणि ते आहेत आपल्यामध्ये. तर त्याच्यामुळे आजच्या दिवशी हा कार्यक्रम होणं, मला असं वाटतं की इथे आहेत काका. आणि असं अनेकदा वाटत राहतं की काका आहेत, काकांचा आवाज ऐकू येतो, काकांच्या पायाच्या मोजड्यांचा आवाज ऐकू येतो, ते असे गेल्याचा भास होतो, ते इथे बसल्याचा भास होतो. आणि ह्या सकटच जगायचं आहे. नाटक करत राहणं, प्रामाणिकपणे नाटक करत राहणं हेच काकांचं स्मरण आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही इतकी प्रेमाने त्यांची आठवण काढलीत आणि मला त्यांच्याबद्दल, आविष्कारबद्दल बोलण्याची संधी दिलीत. मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्या जे श्रोते आहेत, जे प्रेक्षक आहेत, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही शांत चित्ताने माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. नितीन कानविंदेनाही नमस्कार सांगा. आणि तुमचं हे एकूण टेक्निकल कोऑर्डिनेशन आणि प्रेझेंटेशन फार सुंदर आहे. कुठेच मध्ये काहीच अडचण आली नाही. फारच सुंदर आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मेधा मॅडम, हॅलो. तुमचेही मनापासून आभार मानते मी. आजच्या गप्पांमध्ये सुद्धा सहभागी झाल्याबद्दल थँक्यू सो मच. आपलेच आपण आभार. रसिक प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार मानते मी. आविष्कार आणि काकडे काका असे नजरेसमोर उभे करणारे दीपक राजाध्यक्ष आज आपल्यासोबत होते. त्यांचेही मनापासून आभार मानलेच आहेत. आणि आपले अभिवाचक मेधा गोंधळेकर आणि अभिनेते सचिन खेडेकर यांचेही मनापासून आभार मानते. आणि आजचा दिवस आज इथेच संपला असं जाहीर करते. थँक्यू सो मच. उद्या भेट आहेत संध्याकाळी 7 वाजता.